Good morning, everybody. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या सेशनमध्ये हार्दिक स्वागत. माझा आवाज येत आहे का चेक करा. आवाज आणि व्हिडिओ चेक करून प्लीज सांगा. गुड मॉर्निंग. आवाज येत आहे? येस सर, व्हेरी गुड. तर या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना यश परिवाराकडनं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून सुरू होणाऱ्या ह्या नवीन वर्षामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि हा येणारा जो नवीन वर्ष आहे तुम्हाला सुख समृद्धी त्याचबरोबर शैक्षणिक भरभराटीचं जावं ना. शैक्षणिक भरभराटीचं जावं हा आमच्या सर्व यश परिवाराच्या टीचरकडनं तुम्हाला आशीर्वाद आणि शुभेच्छा. येणाऱ्या ह्या वर्षामध्ये तुमच्या सर्व शैक्षणिक मनोकामना पूर्ण होत, खूप चांगलं यश मिळो, खूप चांगला रिझल्ट लागो आणि त्या रिझल्टच्या माध्यमातून तुम्हाला चॉईसची ब्रांच आणि चॉईसचं कॉलेज भेटावं. अशा ह्या आजच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छाने आज आपण आपला हा क्लास सुरू करत आहोत. तर पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मग आज आपण आपला हा क्लास या ठिकाणी चालू करत आहोत. लेट्स बिगिन आवर क्लास. मग आजचा जो आपला क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आपण सुरू करत आहोत. काल आपण तुमच्या लक्षात आलं असेल, काल आपण प्रॉब्लेम नंबर 14 प्रॉब्लेम काल आपले झाले होते. 14 प्रॉब्लेम काल आपण कव्हर केले होते. आणि मग आज आपण प्रॉब्लेम नंबर 15 कडे जाणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 15 आणि तो प्रॉब्लेम नंबर 15 काल आपण वाचून घेतला होता. तो प्रॉब्लेम काय होता बघा. द प्रॉब्लेम वॉज अ ट्रायंगल ABC is formed. A triangle ABC is formed by vertex दिले A, B आणि C. Vertices of triangle दिले. The equation of internal angle bisector of angle A. Angle bisector of A. आणि मग आपल्याला अँगल बायसेक्टरचं या ठिकाणी इक्वेशन फाइंड करायची होती. काल मी तुम्हाला या ठिकाणी एक फिगर पण ड्रॉ करून दाखवली होती है ना. ती फिगर या ठिकाणी कशी होती, ती फिगर या ठिकाणी आपण ड्रॉ केली होती बघा. देर वॉज अ ट्रायंगल. देर वॉज अ ट्रायंगल. या ठिकाणी बघा आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला होता ABC. हा होता तो ट्रायंगल आणि त्या ट्रायंगलला आपण नाव दिलं होतं बघा A, B आणि C फॉर एक्झाम्पल. आणि A वरनं आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केला होता. अँगल बायसेक्टर म्हणजे लाईन डिवायडिंग द अँगल इनटू 2 इक्वल पार्ट्स आणि त्याला नाव दिलं होतं आपण AD. मग या ठिकाणी बघा पॉइंट A आपल्याला दिलेला आहे बघा 1, -1, 0. पॉइंट B पण दिलेला आहे बघा 3, 5, 3 है ना. आणि पॉइंट C पण दिलेला आहे बघा -11, -5 आणि 6. आणि त्यामध्ये इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर म्हणजे आपल्याला ADचं माहित पाहिजे है ना. AD ह्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचे आहे. त्यातला A पॉईंट आपल्याला माहित आहे. आपल्याला जर D पॉईंट भेटला है ना तर आपल्याला 2 पॉईंट फॉर्मने है ना 2 पॉईंटच्या मदतीने आपण इक्वेशन ऑफ लाईन AD फाइंड करू शकतोय है ना. कार्टेशियन फॉर्म मध्ये असेल है ना. x - x1 upon x2 - x1 त्या फॉर्म्युलेने आपण फाइंड करू शकतो. बट आपल्याला D फाइंड करणं महत्वाचं आहे. मग जो पॉईंट D आहे तो फाइंड करण्यासाठी आपल्याला बघा है ना अँगल बायसेक्टरचा या ठिकाणी थेरम होता बघा है ना. अँगल बायसेक्टर थेरम असा होता का जो पॉईंट D आहे है ना. अँगल बायसेक्टर थेरम म्हणजे आपल्याला एक बघावं लागेल AB है ना. AB लाईन AB घेतली है ना. त्याची डिस्टन्स लाईन AB चा डिस्टन्स आणि AC चा डिस्टन्स इक्वल टू असणारे बघा BD आणि DC. BD आणि DC इक्वल टू BD आणि DC असणारे. मग आपल्याला यावरनं हा रेशो आपल्याला फाइंड करावा लागेल P/Q. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली पाहिजे BD/DC चा रेशो. BD/DC चा रेशो जर भेटला तर पॉईंट D भेटेल कारण B आणि C आपल्याला माहित आहे.
मग आपल्याला हा रेशो फाइंड करावा लागेल आणि त्यासाठी लेंथ ए बी है ना, त्यासाठी लेंथ ए बी आणि लेंथ ए सी आपल्याला फाइंड करावं लागेल है ना. मग लेंथ ए बी बघा 2 पॉईंट फॉर्मने जर आपण गेलो है ना, डिस्टन्स फॉर्म्युला गेलो तर ए बी बघा पॉईंट ए आणि बी आपल्याला दिलेले आहेत. मग डिस्टन्स ए बी काय येणार बघा या ठिकाणी 3 - 1 है ना, अंडर रूट ऑफ x2 - x1. 3 - 1 is 2, 2 square is 4 प्लस 5 minus of minus plus 5 plus 1 6, 6 square is 36, 6 square is 36 आणि त्या ठिकाणी बघा 3 minus 0 is 3 आणि 3 square is 9. सो लक्षात 36 plus 40 plus 49 and 49 अंडर रूट ऑफ 49 is 7. म्हणजे आपल्याला तो ए बी भेटलाय बघा 7. आता आपण एसी फाइंड करत आहोत. एसी परत त्याच फॉर्म्युल्याने डिस्टन्स फॉर्म्युला बघा -11 - 1 -11 - 1 is -12 आणि -12 चा स्क्वेअर किती येत आहे 144 बरोबर. म्हणजे -5 + 1 -5 + 1 is -4 आणि -4 चा स्क्वेअर किती येतोय बोला +16 है ना. व्हेरी गुड +16 येत आहे. आणि त्यानंतर बघा 6 - 0 is 6 आणि 6 चा स्क्वेअर येतो 36. मग या ठिकाणी जर आपण बघितलं 144 + 36 है ना 180 + 16 196 आणि 196 कोणाचा स्क्वेअर रूट आहे कोणाचा स्क्वेअर आहे 14 चा. सो अंडर रूट ऑफ 196 is 14. म्हणजे लक्षात आलं बघा दिस इम्प्लाइज दॅट बघा रेशो बीडी एस टू डीसी इज इक्वल टू काय आलं बघा 7/14 दॅट इज 1/2. म्हणजे याचा अर्थ काय झाला दिस इम्प्लाइज दॅट पॉइंट डी डिव्हाइड्स बीसी इन रेशो 1:2 इंटरनली 1:2 इंटरनली. याचा अर्थ हा डी पॉइंट काय बीसी ला कसं डिवाइड करतोय 1:2 इंटरनली. मग याचा अर्थ झाला की आपल्याला आता डी पॉइंट आपल्याला भेटेल आणि वी कॅन फाइंड पॉइंट डी बाय सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन है ना. इंटरनल डिव्हिजनने आपण या ठिकाणी पॉइंट डी फाइंड करणार. मग या ठिकाणी तुम्हाला पॉइंट डी किंवा डी बार येणार है ना. कसं येणार बघा सी आणि डी तुम्हाला माहित आहे. सो लक्षात आलं बघा. मग आपण पहिले डी बार या ठिकाणी फाइंड करतोय बघा डी बार है ना. कोणाला डिवाइड करता बीसी ला इन रेशो 1:2. सो 1 सी बार म्हणजे दॅट इज सी बार है ना 1 सी बार प्लस 2 बी बार है ना 1 सी बार प्लस 2 बी बार अपॉन 3 हा फॉर्म्युला आला है ना. हा फॉर्म्युला आला दॅट इज इन टर्म्स ऑफ पीव्ही येते लक्षात. म्हणजे लक्षात आलं का पॉइंट डी आपण डायरेक्ट फाइंड करू शकतो. कसं याचा एक्स कोऑर्डिनेट +2 × एक्स कोऑर्डिनेट ऑफ बी आणि अपॉन 3 सी चा एक्स कोऑर्डिनेट +2 × एक्स कोऑर्डिनेट ऑफ बी प्लस सी म्हणजे तो एक्स कोऑर्डिनेट आपल्याला भेटेल. का बरं आपल्याला एक्स कोऑर्डिनेट पाहिजे आपल्याला पॉइंट डी पाहिजे ऍज x2 y2 आणि z2 है ना x2 y2 z2 साठी. मग लक्षात आलं या ठिकाणी है ना बघा सी बार काय बघा सी बार आहे बघा -11 + 2 × 3 -11 + 6 -11 + 6 किती येते बघा -11 + 6 इज -8 आणि अपॉन 3 एक्स कोऑर्डिनेट आला. आता वाय कोऑर्डिनेट बघा -5 + 2 × 5 -5 + 2 5 is 10 10 - 5 is 2 है ना 10 - 5 is 5 आणि 5 अपॉन 3 है ना वाय कोऑर्डिनेट आला. आणि त्यानंतर आपल्याला झेड कोऑर्डिनेट साठी बघा 6 + 2 3 is 6 6 + 6 is 12 आणि झालं बघा 12 अपॉन 3. याचा अर्थ पॉइंट डी आपल्याला भेटला बरोबर. आता आपल्याला बघा अँगल बायसेक्टर ए आणि डी आहे. मग आपण ए ला काय कन्सिडर करणार x1 y1 z1 इज इक्वल टू पॉइंट ए काय दिला बघा 1 -1 0 आणि पॉइंट डी ला आपण कन्सिडर करू x2 y2 z2 जो आता आपण फाइंड केला आहे -8/3 5/3 12/3 है ना. मग लक्षात आलं आपल्याला 2 पॉइंट जर भेटले तर इक्वेशन ऑफ लाईन आपल्याला भेटणार इन कार्टेशियन फॉर्म. सो काय येणार बघा इक्वेशन ऑफ एडी है ना 2 पॉइंट फॉर्मने काय येणार x - x1 है ना बोला x - x1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू y - y1 अपॉन y2 - y1 इज इक्वल टू z - z1 अपॉन z2 - z1. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि याच्यात व्हॅल्यूज आपण पुट केलं तर काय येणार बघा x मायनस व्हॉट इज x1 1 अपॉन x2 - x1 है ना x2 - x1 या ठिकाणी जर आपण सॉल्व्ह केलं यस व्हेरी गुड बरेच विद्यार्थी फटाफट आन्सर देतात बघा -8/3 बरोबर. या ठिकाणी बघा -8/3
x2 मायनस x1 आपण केलं तर आन्सर या ठिकाणी येणार आहे बघा तुम्हाला, है ना. आणि मग या ठिकाणी काय येणार बघा, -8/3 -8/3 -1 -8 -3 -8 -3 अपॉन 3 येणार, येते लक्षात. मग या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म्युला भेटतोय, काय फॉर्म्युला भेटणार बघा बरं. आपल्याला सी पॉईंट अप्लाय, मला वाटतं सी बारचा एक्स कोऑर्डिनेट आपल्याला चुकलेला आहे मला वाटतं. या ठिकाणी चेक करा, या ठिकाणी बघा सी काय लगा -11 प्लस 2 3 6 -11 प्लस 6 इज -5 आहे ना, माझ्याकडनं तो बाय मिस्टेक 11 झालं होतं. सो -5/3 आणि मग याचं आपल्याला या ठिकाणी जर सॉल्व्ह केला तिथे किती येतं बघा, -5/3 -1 इज इक्वल टू y1 किती बघा मायनस प्लस 1 अपॉन y2 किती बघा 5/3 मायनस y1 आहे मायनस प्लस 1 है ना, इज इक्वल टू z मायनस z1 आहे 0 अपॉन z2 मायनस z1 12 मायनस 3 इज 4 है ना, 4 12/3 इज 4 आणि 4 मायनस 0 इज 4. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, x मायनस 1 अपॉन -5 मायनस 3 -8/3 -8/3 is equal to y plus 1 upon 5 plus 3 is again 8/3 is equal to z upon 4 is equal to काय येत आहे z upon 4 येत आहे बरोबर. जो अपॉन 3 आहे है ना, अपॉन 3 आहे, याला जर आपण 3 ने 3 ऑपरेट करून घेतला, मायनस साइन जर आपण या ठिकाणी है ना, मायनस साइन जर आपण या ठिकाणी सॉल्व करून घेतली तर आन्सर या ठिकाणी काय येणार बघा. सो आफ्टर मल्टिप्लाइंग वी गेट x minus 1 upon -8 is equal to y plus 1 upon 8 is equal to येणार z upon 12 है ना, z upon येणार 12 येते लक्षात. आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे काय तर मायनस साइन बघा, -8 कुठे आहे का -8 नाही, म्हणून इथं अपोजिट उलटा गेलाय. सो इट इज 1 minus x upon 8 is equal to y plus 1 upon 8 is equal to z upon 12. पण लक्षात आलं 8 आणि 12 ला 4 ने डिवाइड करू शकतोय है ना. सो x 1 minus x upon 4 2 जा y plus 1 upon 4 2 जा है ना, 4 2 जा 8 है ना, काय येणार तिथं 4 2 जा 8 म्हणजे त्या ठिकाणी येणार 2 बरोबर, आणि इज इक्वल टू z upon 4 3 जा 12. सो 1 minus x upon 2 y plus 1 upon 2 and z upon 3 है ना, z upon 3 is given in option A. आणि सो बरेच विद्यार्थी B ऑप्शन म्हणत होता पहिला है ना, बट B is not correct option, A is the correct option है ना, A is the correct option, A is the correct option of problem number 15. अशा प्रकारे A हा प्रॉब्लेम नंबर 15 चा करेक्ट ऑप्शन आहे है ना. बरेच विद्यार्थ्यांनी फटाफट है ना या ठिकाणी आन्सर सांगितलेलं आहे. व्हेरी गुड. माया, यश क्षत्रिय सगळे या ठिकाणी म्हणतात, ऋतुजा है ना, ए इज द करेक्ट ऑप्शन सर. आकांक्षा चव्हाण व्हेरी गुड. या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी फटाफट आन्सर सांगितलेलं होतं, याचा अर्थ सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. मग आपण या ठिकाणी जाऊया प्रॉब्लेम नंबर 16 कडे. काय आहे प्रॉब्लेम नंबर 16 बघा. लेटेस्ट रीड द प्रॉब्लेम नंबर 16. ते म्हणता प्रॉब्लेम नंबर 16 द इक्वेशन है ना, द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट and perpendicular to the lines. मग यावरून आपल्याला b बार फाइंड करावं लागेल बाय टेकिंग क्रॉस प्रोडक्ट ऑफ द डायरेक्शन रेशियो ऑफ टू लाइन्स बरोबर. आणि शॉर्टकट टू शॉर्टकट जर गेलो तर शॉर्टकट मध्ये आपल्याला काय करावं लागेल, शॉर्टकट मध्ये आपल्याला या ठिकाणी है ना, शॉर्टकट मध्ये आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तर शॉर्टकट मध्ये गेलं तर आपल्याला पॉइंट जो आहे -1 2 आणि 3 -1 2 आणि 3 हा जो पॉइंट आहे है ना, ह्या पॉइंटने इक्वेशन सॅटिस्फाय केली पाहिजे. मग आपण बघूया बरोबर या ठिकाणी जो हा पॉइंट आहे पासिंग थ्रू द पॉइंट -1 2 3 है ना, रेशो सेम पाहिजे. रेशो सेम कोण कुठे येतं बघा, -1 + 1 0, इथं काय येतं बघा 2 - 2 0, इथं येतं बघा 3 + 3 6 येत आहे, 0 0 आलं 6 आलं. ए इज नॉट करेक्ट ऑप्शन. इथं बघा -1 + 1 0 है ना, 2 + 2 4 आलाय, 0 4 येत आहे, इट इज नॉट करेक्ट ऑप्शन. इथं बघा -1 + 1 0 अपॉन एनिथिंग 0,
2 - 2 0/0 आणि 3 - 3 0/0. सी करेक्ट ऑप्शन येत आहे बघा. डी मध्ये टाकू बघा, -1 + 1 0, 2 - 2 0 आणि या ठिकाणी आहे ना दोन ऑप्शन मध्ये सॅटिस्फाय होत आहे. मग लक्षात आलं, आता कन्फर्म झालं का शॉर्टकट मेथडनी सी आणि डी पैकी एक ऑप्शन असणार आहे, है ना. सी आणि डी पैकी एक ऑप्शन असणार आहे. आता मग आपण यातनं एक ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला आपल्या मेथडनी जावं लागेल, है ना. आपण आपल्या मेथडनी जाणार, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल डी पण आहे, है ना. डी पण तो पॉईंट सॅटिस्फाय करतोय, बट आपल्याला आता बी बार लागेल, है ना. आपण फर्स्ट ऑफ ऑल बी बार फाइंड करू. बी बार इज ऑब्टेन बाय IJK डिटर्मिनंट, है ना. ज्याच्या फर्स्ट रो मध्ये काय असणार आहे बघा, 2 - 3 - 2, 2 - 3 - 2 डायरेक्शन रेशिओ ऑफ फर्स्ट लाईन. आणि तिसऱ्या रो मध्ये काय असणार आहे, -1 2 आणि 3. मग आपल्याला बी बार जर सापडला तर डिनॉमिनेटर लक्षात येतील आणि डिनॉमिनेटरवरून आपण या ठिकाणी कन्फर्म करूया. सो लक्षात आलं बघा, I इंटू ब्रॅकेट -3 3 जा -9, मायनस ऑफ दिस मायनस विल बिकम 2 2 जा 4, बरोबर. -j इंटू ब्रॅकेट -9 + 4 -5 आहे आणि साइन बदलून +5. याचा अर्थ आता है ना या ठिकाणी इक्वेशन ऑप्शन सी चे चान्सेस वाढून गेले. सो सी इंटू ब्रॅकेट बघा 2 3 जा 6 आणि 6 - 2 4 आहे ना, बघा 4 आला आहे ना, 6 - 2 4 येत आहे, येते लक्षात. मग या ठिकाणी आपल्या लक्षात येत असेल है ना का ऑप्शन सी कन्फर्म व्हायला लागलाय. म्हणजे झालं बघा 2 2 जा 4, 2 2 जा 4 आणि 4 - 3 आलाय. सो या ठिकाणी येते बघा -5y -4j आणि +k, -5y -4j +k. आणि आपण लक्षात आलं का डायरेक्शन रेशो मध्ये आपण एखाद्या नंबरने डिवाइड करू शकतो, कॉमन काढू शकतो, रिमूव्ह करू शकतो. आणि मग लक्षात आलं इथं मायनसने मल्टिप्लाय करून घेतलं तर डायरेक्शन रेशो काय येत आहे, 5y + 4j - k आणि 5y + 4j - k is given in option. So D is not correct option. C is only the correct option. Very good. या ठिकाणी बघा सृष्टी असेल, पूनम असेल, बरेच विद्यार्थ्यांनी फटाफट सांगितलंय. पवन वाळके है ना, सार्थक, सृष्टी साठे, शोएब, ईश्वरी, ऋतुजा, व्हेरी गुड. सर्व म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन आहे. फक्त आपण बी बार फाइंड केला आणि त्यावरून आपण ऑप्शन पर्यंत पोहोचलो आहे की नाही. अंकिता, आदित्य भोसले म्हणताय, आनंद उगले, आकांक्षा चव्हाण म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन आणि प्रॉब्लेम समजलेला आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी सर्वांना प्रॉब्लेम या ठिकाणी समजलेला आहे ना. कल्याणी राहणे यांना पण प्रॉब्लेम समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 1717 कडे. काय आहे प्रॉब्लेम नंबर 17 वाचतोय आपण बघा. लाईन एल इज पासिंग थ्रू पॉइंट ए अँड बी. Line L is passing through point A and B. If the mirror image, आता मिरर इमेज म्हणताय बघा, मिरर है ना. मिरर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल है ना त्याचं काय असणार आहे ना. मिरर म्हटलं तर तो डिस्टन्स जो आहे तो सेम येणार, फक्त कोऑर्डिनेट बदलतील है ना. डिस्टन्स सेम असतील, कोऑर्डिनेट बदलतील. ऑफ पॉइंट P 1 1 -1 है ना. इन द लाईन कॅपिटल L इज x y z, देन x + y + z इक्वल टू, देन x + y + z इक्वल टू काय आहे है ना. या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. पहिले आपण काय करू, हे जे दोन पॉईंट दिले आहेत ना ए आणि बी, या ए आणि बी वरनं आपण त्यांची लाईन फाइंड करून घेऊ. लाईन एल इज पासिंग थ्रू, लाईन एल आपण फाइंड करून घेऊ आणि ते त्या दोन पॉईंटनी फाइंड है ना पास होते. याचा अर्थ 2 पॉईंट फॉर्म जो आता आपण यूज केला, ती लाईन आणि ही जी आहे ना पी आणि जिथं इंटरसेक्टिंग पॉईंट आपण जर क्यू कन्सिडर केला, पी आणि क्यू, तर लाईन एल अँड लाईन पी क्यू दे विल बी परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे डॉट प्रॉडक्ट 0 आणि डॉट प्रॉडक्ट 0 घेतला तर आपल्याला काय भेटेल, तो लॅम्बडा भेटेल. आणि लॅम्बडा जर भेटला तर मग त्या पॉईंट क्यू चे आपल्याला कोऑर्डिनेट भेटतील. कसं बघा, एक छोट्याशा फिगरच्या माध्यमातून बघा. इथं या ठिकाणी आपण घेतोय पॉईंट पी आणि पॉईंट पी है ना या ठिकाणी त्यांनी दिलाय बघा 1, 1, -1 है ना. ह्या पॉईंट पी आहे आणि इथं ती लाईन आहे एल आणि ही लाईन पॉईंट ए आणि बी वरनं पास होते, बरोबर. इथं आपण पॉईंट क्यू घेणार आहोत, पण हा जो अंतर आहे हा अंतर या ठिकाणी असणार आहे दॅट विल बी पी डॅश, दॅट विल बी इमेज. आणि याला आपण थोड्या वेळ पी डॅश जर बोललो तर दॅट विल बी इमेज ऑफ दॅट किंवा क्यू म्हणा तुम्ही है ना. या ठिकाणी आपण या ठिकाणी या पद्धतीने जाऊ है ना, नेम चेंज करू शकता तुम्ही. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस फाइंड इक्वेशन ऑफ लाईन एल है ना. मग पॉईंट ए आणि बी वरनं पास होणारी इक्वेशन ऑफ लाईन है ना, इक्वेशन ऑफ एल पासिंग थ्रू A and B, पासिंग थ्रू A and B आपला 2 पॉईंट फॉर्म असणार आहे x - x1 है ना. x - x1 बघा 1 आहे है ना. सो x - 1 x - x1 x - 1 upon 2 - 1 is 1 is equal to
वाय मायनस थ्री अपॉन 2 मायनस 3 इज -1 है ना, इज इक्वल टू या ठिकाणी बघा z मायनस टू अपॉन 1 मायनस 2 इज -1. येते लक्षात, ही लाईन भेटली आपल्याला आणि याला जर आपण लॅम्बडा कन्सिडर केला तर आपल्याला पॉईंट क्यू चे कोऑर्डिनेट्स भेटतील है ना, पॉईंट क्यू चे कोऑर्डिनेट्स भेटतील. देअरफॉर लक्षात आलं बघा, x इज इक्वल टू काय येतंय बघा 1 प्लस लॅम्बडा, y इज इक्वल टू हा -3 तिकडे गेला +3 आणि या ठिकाणी बघा -1 इंटू लॅम्बडा इज मायनस लॅम्बडा. येते लक्षात, मायनस लॅम्बडा येणार आहे या ठिकाणी है ना, 3 मायनस लॅम्बडा आणि त्यानंतर भेटतं बघा z इज इक्वल टू -2 तिकडे गेला +2 आणि मायनस लॅम्बडा. येते लक्षात, मग एक्स वाय झेड आपल्याला भेटलाय म्हणजे आपल्याला पॉईंट क्यू चे कोऑर्डिनेट भेटले बघा, 1 प्लस लॅम्बडा, 3 मायनस लॅम्बडा आणि 2 मायनस लॅम्बडा. येते लक्षात. पण या ठिकाणी बघा पॉईंट पी है ना, पॉईंट पी आणि आपण जर क्यू बोललो तर पी क्यू इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन है ना, ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे है ना, पी क्यू इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन. याचा अर्थ काय, त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येणार आहे 0 येणार आहे. यांचा डॉट प्रोडक्ट काय येणार बोला 0 येणार आहे. येते लक्षात. मग यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मग डॉट प्रोडक्ट आपण घेणार आहोत. येते लक्षात. मग डॉट प्रोडक्ट घेताना काय करणार आपण, डॉट प्रोडक्ट घेताना आपण काय करणार आहोत, येस. मग या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करून आपण या ठिकाणी बघणार, तर हा झाला क्यू. आता आपल्याला फाइंड करावं लागेल पी क्यू. काय फाइंड करावं लागेल, पी क्यू बार. मग या ठिकाणी पी क्यू बार इज इक्वल टू काय येणार, क्यू बार मायनस पी बार है ना, क्यू बार मायनस पी बार बघा, 1 प्लस लॅम्बडा -1 1 प्लस लॅम्बडा -1 इज लॅम्बडा. येते लक्षात बरोबर. मग या 3 मायनस लॅम्बडा -1 3 मायनस लॅम्बडा -1 म्हणजे इट विल बी 3 मायनस 1 इज 2 मायनस लॅम्बडा. येते लक्षात, डायरेक्शन रेशो भेटते आपल्याला, 2 मायनस लॅम्बडा -1. मग या ठिकाणी काय आलं, 2 मायनस लॅम्बडा -1. मग या ठिकाणी 2 मायनस लॅम्बडा आणि -1 येत आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार, येस इट विल बी पॉईंट पी वरनं जर घेतलं तर काय येणार, या ठिकाणी -1 मायनस लॅम्बडा येणार. येते लक्षात. मग या ठिकाणी काय आलं बघा, मायनस लॅम्बडा -1 येत आहे. आणि मग लक्षात आलं असेल तुमच्या का हा जो आपल्याला डायरेक्शन रेशो भेटलेला आहे, ह्या डायरेक्शन रेशो है ना, ह्या डायरेक्शन रेशो आणि हे डायरेक्शन रेशो आहे बघा डिनॉमिनेटर्स, यांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे 0. काय लक्षात आलं का, पी क्यू बार is perpendicular to line here, therefore their dot product is 0. म्हणजे 1 into lambda आला है ना, so 1 into lambda बरोबर -1 into 2 minus lambda -1 into या ठिकाणी येते बघा 2 minus lambda आणि त्यानंतर येते बघा अगेन -1 into minus lambda -1 must be equal to 0. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का डॉट प्रोडक्ट होत आहे. मग या ठिकाणी डॉट प्रोडक्ट आपण जर फाइंड केलं तर काय येतं बघा, लॅम्बडा -2 प्लस लॅम्बडा है ना +1 प्लस लॅम्बडा इक्वल टू 0. येते लक्षात, प्लस लॅम्बडा इक्वल टू 0 येत आहे. मग या ठिकाणी काय झालं बघा, मग या ठिकाणी आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू येत आहे. मग लॅम्बडाची व्हॅल्यू किती येते बघा, या ठिकाणी आपल्याला बघा पी यामध्ये 2 मायनस लॅम्बडा आहे आणि मायनस ऑफ दिस मायनस विल बिकम प्लस है ना, इथं येणार +3 है ना, मिस्टेक झाली आपल्याकडनं है ना. तर बघा 2 मायनस लॅम्बडा आणि मायनस ऑफ दिस मायनस विल बिकम प्लस दॅट इज 3. मग इथं आपल्याकडे मिस्टेक झाली आहे आणि ती मिस्टेक या ठिकाणी आपण क्लिअर करूया. काय मिस्टेक झाली, इथं 3 झाली आहे ना, मग इथं आपल्याला सॉल्व्ह करताना आपल्याला ती काळजी घ्यावी लागेल. मग या ठिकाणी काय येतं बघा, इथे येत आहे 3 मायनस लॅम्बडा आहे ना, हा 3 मायनस लॅम्बडा घेतला. मग इथे येते बघा -3
बरोबर. या ठिकाणी येणार आता -3 आणि प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. सो लॅमडा प्लस लॅमडा इज 3 लॅमडा आणि -5 तिकडे गेलं तर +5 होणार आणि लॅमडा इक्वल टू येणार आहे 5/3. ही लॅमडा इक्वल टू 5/3 ची व्हॅल्यू है ना, ही लॅमडा इक्वल टू 5/3 ची आपल्याला व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू जर आपण क्यू मध्ये टाकली तर आपल्याला पॉईंट क्यू भेटणार आहे. बरोबर. पॉईंट क्यू आपल्याला भेटेल. मग आपल्याला पॉईंट क्यू भेटल्यानंतर आपल्याला XYZ चे व्हॅल्यू भेटणार आहे आणि ह्या XYZ चे व्हॅल्यू आहे ना, ह्या XYZ चे व्हॅल्यू आहे ना आपल्याला काय करायचं, त्यांना ऍड करायचं आहे. मग लक्षात आलं बघा, x इज इक्वल टू काय भेटतंय, x इज इक्वल टू भेटतं बघा 1 प्लस लॅमडा है ना. 1 प्लस लॅमडा म्हणजे काय, 1 + 5/3 इज इक्वल टू 3 + 5 इज 8/3. y इज इक्वल टू काय भेटतं बघा 3 - लॅमडा दॅट इज 3 - 5/3 है ना. या ठिकाणी बघा 3 3 जा 9 है ना, 3 3 जा 9 भेटतं. येते लक्षात, 3 3 जा 9 आणि 9 - 5 इज 4/3 भेटतंय. बरोबर. आणि z इज इक्वल टू हा पॉईंट क्यू भेटतोय बरं का, पॉईंट क्यू भेटतोय आपल्याला. आणि मग लक्षात आलं z ची व्हॅल्यू किती आली बघा 2 - लॅमडा आणि 2 - 5/3 आले. 3 2 जा 6 6 - 5 इज 1/3 आली है ना, 1/3 आलेली आहे. पण लक्षात आलं का हा जो पॉइंट क्यू आहे है ना, येथे लक्षात हा पॉइंट क्यू आपण घेतलेला आहे, पण पॉइंट क्यू हा ऍक्च्युली हा पाहिजे होता है ना, हा पॉइंट क्यू पाहिजे होता. आणि मग याला जर आपण नाव एम दिलं है ना, याला जर नाव एम दिलं तर तो एम काय होईल, मिड पॉइंट येणार आहे. आपल्याला हा पॉइंट पाहिजे होता ना क्यू. बरोबर. हा पॉइंट पाहिजे होता आपल्याला क्यू. बरोबर. मग या ठिकाणी याच्यावरनं काय भेटणार आपल्याला, याचा मिरर पाहिजे आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मग त्या ठिकाणी मिड पॉईंट फॉर्म्युलाच्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल है की नाही. मिड पॉईंट फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे x1 + x2/2 x1 + x2/2 है ना. मग हा जो पॉइंट आपल्याला भेटलेला आहे हा पॉइंट है ना, याला पण आपण एम पॉइंट देऊ नाव है ना थोड्या वेळ. हा पॉइंट एम भेटलेला आहे आणि आपल्याला पॉइंट क्यू आपल्याला पाहिजे. आणि पॉइंट क्यू काय आहे, पॉइंट क्यू काय घेतलं आपण XYZ, आपण याला अज्युम केलं आहे ना XYZ. मग आपल्याला XYZ पाहिजे. मग लक्षात आलं ह्या दोघांचा हा मिड पॉइंट एम आहे ना, तो एम मिड पॉइंट भेटला आपल्याला है ना, हा एम मिड पॉइंट भेटलेला आहे लक्षात घ्या. आणि आपल्याला क्यू पॉइंट पाहिजे है ना, मग आपल्याला क्यू पॉइंट साठी मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करावा लागेल. बरोबर. मग मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजे हा एम आला, तो मिड पॉइंट फॉर्म्युला XYZ आला. मग आपण परत या ठिकाणी थोडंसं सफिक्स चेंज करून घेऊ है का नाही. मग काय येणार बघा, देअरफॉर एम इज है ना, एम इज मिड पॉइंट, एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू है ना, PQ. एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू म्हणजे एम चं x आलं बघा 8/3 है ना. 8/3 इज इक्वल टू काय येणार, मग इधर x1 + 1/2 काय येणार बघा, x1 + 1/2 आपल्याला तो x1 फाइंड करावा लागेल है ना. सो x1 + 1/2 येते लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला ते x1 ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. x1 ची व्हॅल्यू काय येणार बघा, या ठिकाणी जर आपण सॉल्व्ह केलं याला तर सॉल्व्ह केल्यानंतर या ठिकाणी काय येत आहे, सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा है ना 8 2 जा 16/3 है ना. सो x1 + 1 इज इक्वल टू किती येतं बघा 16/3. सो x1 इज इक्वल टू 16/3 - 1 आणि x1 इज इक्वल टू बघा काय येत आहे 16 - 3/3 इज 13/3 म्हणजे ही x ची व्हॅल्यू आली आपल्याला है ना, ही x1 व्हॅल्यू म्हणजे x ची व्हॅल्यू आली. त्याच पद्धतीने बघा है ना, जो पॉइंट एम आहे त्याचा y कोऑर्डिनेट बघा y 4/3 है ना. 4/3 इज इक्वल टू y1 + 1 है ना, y1 + 1/2. सो इज इक्वल टू 4 2 जा 8/3 इज इक्वल टू y1 + 1 आणि देअरफॉर y1 इज इक्वल टू काय येत आहे 8/3 - 1 इज इक्वल टू 5/3 इज इक्वल टू काय आलाय 5/3 है ना. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा, हा x कोऑर्डिनेट आला, इथं y कोऑर्डिनेट आला. आता z कोऑर्डिनेट ऑपरेट करतोय. z कोऑर्डिनेट काय येणार मग, z इज इक्वल टू काय z 1/3. सो 1/3 इज इक्वल टू z1 बरोबर. आणि या ठिकाणी बघा z कोऑर्डिनेट -1 आहे, सो इथं आलं z1 -1 आणि /2 बरोबर, हा 2/3 आला. सो z1 -1 इज इक्वल टू 2/3 and therefore z1 इज इक्वल टू काय येतं, इथं प्लस करावं लागेल, दॅट विल बी अगेन 5/3. येथे लक्षात पुन्हा 5/3 आलं. म्हणजे या ठिकाणी आपण फायनल आन्सर कडे चाललोय. दस आपल्याला पाहिजे x1 + y1 + z1, x1 + y1 + z1 इज इक्वल टू काय आलं बघा 13/3 + 5/3 + 5/3. 13 + 10 is 23.
23/3 आणि 23/3 इज गिवन इन ऑप्शन डी. थोडा कन्सेप्च्युअल आपण पुन्हा रिवाइज करू है ना, थोडं कन्सेप्च्युअल आपण पुन्हा रिवाइज करू आणि मग तुमच्या लक्षात येईल बघा का आपण काय केलं होतं, हा क्यू इमेज होता त्याचं एक्झॅक्टली अपोजिट आपण कन्सिडर करायला पाहिजे होतं, आपण त्याला नाव देताना चुकलो होतो है ना. मग लक्षात आलं हा पॉईंट आपल्याला भेटणार आहे या ठिकाणी है ना, हा एम पॉईंट आहे, तो काय आहे एम पॉईंट आहे. मग एम पॉईंट या ठिकाणी येणार पी एम बार है ना, क्यू जिथं आहे तिथं एम आपण वापरणार, सो क्यू एम बार, सो या ठिकाणी एम बार इज इक्वल टू, मग लक्षात आलं का तो आपल्याला परपेंडिक्युलर लॅम्बडाची व्हॅल्यू भेटली त्यावरनं पॉईंट एम भेटला है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं पी एम बार इज इक्वल टू, आणि हा पी एम काय आहे, हा पॉईंट लाईंग ऑन द प्लेन आहे है ना, त्या प्लेनवरती एम, आणि दॅट इज एम इज मिड पॉईंट ऑफ पी क्यू, एम इज मिड पॉईंट ऑफ पी क्यू. मग मिड पॉईंट फॉर्म्युला वापरला आणि x1 y1 z1 चे व्हॅल्यू, आणि त्या x1 y1 z1 चे व्हॅल्यू आपण ऍड केल्या आणि आपल्याला आन्सर आले 23/3 है ना. या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे, ऑप्शन मध्ये सर्वजण सांगताय सर अंडरस्टूड, डी इज द करेक्ट ऑप्शन, डी इज द करेक्ट ऑप्शन. आकांक्षा, आदित्य, व्हेरी गुड. सर्व विद्यार्थी या ठिकाणी सांगताय डी इज द करेक्ट ऑप्शन. मग आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे, प्रॉब्लेम नंबर 18 कडे. बघा काय आहे प्रॉब्लेम नंबर 18, द शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे है ना, शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन अँड द लाईन, येस है ना, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन अँड लाईन. मग दोन लाईन जर असतील त्यांच्यामधला शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला, बघा शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला एस डी इज इक्वल टू मॉड ऑफ b1 बार क्रॉस b2 बार डॉट a2 बार माइनस a1 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b2 बार क्रॉस b1 बार. हा फॉर्म्युला आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स. मग हा जो शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला काय लागेल, b1 बार क्रॉस b2 बार लागेल, त्यानंतर e2 बार मायनस a1 बार लागेल, आणि मग याचा मॅग्निट्यूड लागेल, याचा काय लागेल मॅग्निट्यूड. मग आपण फर्स्ट ऑफ ऑल फाइंड करू बघा है ना, a2 बार मायनस a1 बार, a2 बार मायनस a1 बार. बघा हा a2 बार आहे आणि हा a1 बार आहे है ना. आपण जर a2 बार मायनस a1 बार फाइंड केला तर काय येईल बघा, 2i मायनस i, 2i मायनस i किती आलं, i आला बरोबर. या ठिकाणी मायनस जे मायनस 2j इज मायनस 3j है ना, मायनस j मायनस 2j इज मायनस 3j. आता बघा 2k मायनस ऑफ दिस मायनस प्लस 1, 2k प्लस 1k इज प्लस 3k है ना. हा आला a2 बार मायनस a1 बार, a2 बार मायनस a1 बार आला. आपण आता फाइंड करू b1 बार क्रॉस b2 बार. इट इज अ डिटर्मिनंट इन विच फर्स्ट रो इज ijk. b1 बार काय आहे बघा 2 है ना, हा b1 बार आला है ना, हा a1 बार b1 बार है ना, a2 बार आणि हा आहे b2 बार. सो b1 बार काय तर बघा 2 मायनस 1 2 b1 बार. इथं किती होत आहे 1 मायनस 1 1, आणि हा आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करू. आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं तर आपल्याला b1 बार क्रॉस b2 बार भेटेल. सो इज इक्वल टू बघा i इंटू ब्रॅकेट मायनस 1 प्लस 2, मायनस 1 प्लस 2 म्हणजे 2 मायनस 1 बरोबर, मायनस j इंटू ब्रॅकेट बघा 2 मायनस 2 है ना, 2 मायनस 2 येत आहे बरोबर का, येस और नो. व्यवस्थित बघा हा वेक्टर आपल्याला चुकलाय बघा. इथं काय पाहिजे होतं 2 1 मायनस 3 पाहिजे होतं है ना, 2 1 आणि मायनस 3 पाहिजे, तिथं 2 1 आणि मायनस 3 पाहिजे आहे. मग आपण या ठिकाणी पुन्हा आपण करेक्शन करून सॉल्व्ह करू. बोला या ठिकाणी आता किती येणार बघा 1 मायनस ऑफ मायनस है ना, मायनस 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 म्हणजे 1 मायनस 3 किती आलं मायनस 2, मायनस जे इंटू ब्रॅकेट बघा 2 प्लस 3 इज 5 प्लस k इंटू ब्रॅकेट काय तर मायनस 2 मायनस 1 इज मायनस 3, मायनस 2 मायनस 1 इज मायनस 3. म्हणजे आपल्याला b1 बार काय येतं बघा, b1 बार क्रॉस b2 बार 2i मायनस 5j मायनस 3k, 2i मायनस 5j मायनस 3k मायनस है ना. आणि मग लक्षात आलं हा जर b1 बार क्रॉस b2 बार आहे तर याचं मॅग्निट्यूड काय येणार, b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4 प्लस 25 प्लस 9, 4 plus 25 plus 9, 4 plus 25 plus 9 is equal to very good under root of 38
बरेच जण माझ्या बरोबर कॅल्क्युलेशन करतायत है ना, ते म्हणताय सर इट इज अंडर रूट ऑफ 38. मग लक्षात आलं B1 बार क्रॉस B2 बार भेटला, मॅग्निट्यूड भेटलाय. आता यांचा आपण डॉट प्रॉडक्ट घेतोय है ना, डॉट प्रॉडक्ट. देअरफॉर या ठिकाणी बघा शॉर्टेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू मॉड ऑफ. आता यांचा डॉट प्रॉडक्ट घेऊ आपण डायरेक्ट. 1 into -2. 1 into -2 is -2. 1 into -2 is -2. -3 into -5. -5 3 जा -, प्लस बघा मायनस इंटू मायनस बिकम्स प्लस. 5 3 जा 15 आणि मायनस येत आहे 3 3 जा 9 आणि अपॉन अंडर रूट ऑफ किती आपण फाइंड केलं आहे 38. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा है ना 15 minus 11. 15 minus 11 is 4 upon under root of 38. 4 upon under root of 38 आलेला आहे. पण ऑप्शन मध्ये जर बघितलं तर अंडर रूट ऑफ 38 कुठेच नाहीये, पण 19 आहे है ना. अंडर रूट ऑफ 38 कुठेच नाही, बट 19 आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी आपण या पद्धतीने लिहूया का 4 upon है ना 4 upon काय लिहिणार मग 19 into 2. 19 into 2 म्हणजे 4 upon अंडर रूट ऑफ 19 इंटू अंडर रूट ऑफ 2 म्हणजे 4 रूट 2 है ना, मल्टिप्लाय करू आपण अपॉन अंडर रूट ऑफ 19 इंटू रूट 2 इंटू रूट 2 is 2. हा 2 कॅन्सल झाला. सो इट विल बी 2 रूट 2 अपॉन अंडर रूट ऑफ 19. 2 root 2 upon under root of 19 and 2 root 2 upon under root of 19 is given in option D. So D is the correct option. D is the correct option of problem number 18 है ना. या ठिकाणी व्हेरी गुड. तन्मय, ऋतुजा, कल्याणी, पवन है ना, निशिगंधा, यश, ईश्वरी, श्रुती पिंपळकर, या ठिकाणी शोएब म्हणताय. सो डी करेक्ट ऑप्शन. म्हणजे तुम्ही डी ऑप्शन टाइप करता याचा अर्थ तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला आहे. अमृता वाडकर, आनंद उगले, व्हेरी गुड. या ठिकाणी सर्व मुलं म्हणतायत सर डी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ प्रॉब्लेम समजलेला आहे. आकांक्षा चव्हाण, सर्वांना या ठिकाणी प्रॉब्लेम समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 19. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 19. बघा द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ए ऑन द लाईन. द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट ए ऑन द लाईन है ना, ऑन द लाईन. त्या लाईन वरती आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. डिस्टन्स फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. बरोबर. लाईन दिलेली आहे है ना, पॉइंट ए वरनं ही लाईन दिलेली आहे. दॅट लाईन इज एक्स मायनस है ना. ही लाईन काय दिलेली आहे बघा, ही लाईन आपल्याला दिलेली आहे एक्स मायनस 1 अपॉन 2 इक्वल टू वाय प्लस 3 अपॉन मायनस 1 इक्वल टू झेड प्लस 1 अपॉन मायनस 2. त्याला आपण लॅमडा कन्सिडर करणार आहे. आणि हा पॉइंट आपल्याला दिलेला आहे. काय पॉइंट दिलाय बघा 1 -2 आणि -3. आणि आपल्याला हा परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट पाहिजे ए पासून. तर त्याला आपण काही नाव दिलं है ना, त्याला नाव आपण जे देऊया आणि तो पॉइंट आपल्याला लागेल है ना. काय असेल तो APM है ना. आपण मागे पण एम दिलं तर आता पण एम देऊ. मग पॉइंट एम आपल्याला जर दिला तर आपल्याला AM पाहिजे. डिस्टन्स काय पाहिजे AM पाहिजे. मग डिस्टन्स एम साठी आपल्याला पॉइंट एम आपल्याला बघा है ना, पॉइंट एम. आता बघा याचे डायरेक्शन रेशो आणि AM चे डायरेक्शन रेशो परपेंडिक्युलर डॉट प्रोडक्ट 0 लॅमडा भेटेल. मग याच्यावर एक्स ची व्हॅल्यू काय येईल बघा बरं. एक्स काय येणार, हा -1 तिकडे गेला तर +1, हा -1 तिकडे गेला तर +1 आणि 2 लॅमडा है ना. 1 + 2 लॅमडा एक्स आला. वाय काय आला बघा -3 +3 तिकडे गेला -3 -3 -2 लॅमडा -3 -2 लॅमडा आला इथं. बरोबर. आणि त्यानंतर हा 1 + 1 तिकडे गेला -1 आणि -2 लॅमडा. आपल्याला एम चे कोऑर्डिनेट भेटले है ना, एम चे कोऑर्डिनेट भेटले. येस और नो. आता एम चे कोऑर्डिनेट नंतर आपल्याला AM बार पाहिजे. काय पाहिजे आपल्याला AM बार है ना, डायरेक्शन रेशो ऑफ AM बार. मग डायरेक्शन रेशो ऑफ AM बार बघा 1 + 2 लॅमडा 1 + 2 लॅमडा -1 म्हणजे तो किती आला 2 लॅमडा आला है ना, 2 लॅमडा इथे लक्षात. त्यानंतर बघा -3 -2 लॅमडा -3 -2 लॅमडा आणि मायनस ऑफ मायनस +2 इट विल बी -1 -2 लॅमडा -1 -2 लॅमडा -3 मायनस ऑफ मायनस +2 इथे लक्षात. -1 -2 लॅमडा मायनस ऑफ मायनस +3 आणि 3 - 1 येते बघा 2 -2 लॅमडा. दिस इज द डायरेक्शन रेशो ऑफ AM बार. बट काय लक्षात आलं AM बार इज परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. AM बार इज परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. मग डायरेक्शन रेशो बघा है ना, डायरेक्शन रेशो काय बघा इथं 2 आला है ना. मग लक्षात आलं 2 आणि यांचं प्रोडक्ट. सो 2 × 2 लॅमडा. बरोबर. त्यानंतर येते बघा -1 × -1 -2 लॅमडा आणि त्यानंतर येते बघा -2 × 2 -2 लॅमडा आणि इक्वल टू काय पाहिजे 0. इक्वल टू येणार आहे 0. इथे लक्षात आपण इक्वेशन सॉल्व्ह केली तर काय लक्षात येते बघा 2 × 2 = 4 लॅमडा 4 लॅमडा +1
प्लस 2 लॅमडा मायनस 4 प्लस 4 लॅमडा इक्वल टू 0. येते लक्षात. मग या ठिकाणी काय येतं बघा, त्या ठिकाणी करेक्शन आहे बघा, कारण की हा -1 लॅमडा येणार आहे ना, आपण 2 गेलंय. आय एम सॉरी फॉर दॅट. हा 2 नाही आहे, 2 नाही आहे, इथं 2 नाही येणार है ना. मग या ठिकाणी आपण सॉल्व्ह करतोय. पुढे तर काय येणार आता बघा, 4 + 4 8 8 + 1 9 लॅमडा है ना. 4 + 4 8 8 + 1 9 लॅमडा आणि 1 - 4 इज -3 इक्वल टू 0. आणि सो लॅमडा इक्वल टू किती आलाय, 3/9 आणि 3/9 म्हणजे किती आलं, 1/3. सो लॅमडाची व्हॅल्यू किती आली, 1/3 आली आहे. या लॅमडाच्या वरनं सॉरी लॅमडाच्या व्हॅल्यू वरनं पॉईंट एम आपल्याला भेटेल. पॉईंट एम आपल्याला भेटतं बघा. लॅमडाची व्हॅल्यू 1/3 टाकली इथं, तर 1 + 2 × 1/3 है ना. मग इथं काय बघा, 1 + 2/3 कॉमा इथं काय येणार, -3 -1/3 कॉमा या ठिकाणी बघा -1 - 2/3. हा पॉईंट एम भेटताय. सो एम इंटू ब्रॅकेट आपण त्याला जर सॉल्व्ह केलं तर काय येणार बघा, 3 × 1 = 3 3 + 2 इज 5/3. इथं आलं 5/3. इथं बघा 3 3 -9 -1 इज -10/3. -3 - 2 इज -5/3. सो पॉईंट एम भेटलं आपल्याला. पॉईंट एम पण भेटलेला आहे. आता एम पॉईंट भेटला आहे आणि आपल्याला ए माहित आहे, बरोबर. मग या ठिकाणी त्यांनी विचारलं काय बघा, परपेंडिक्युलर डिस्टन्स है ना. सो परपेंडिक्युलर जो डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे तो आहे डिस्टन्स एम, तो आहे डिस्टन्स एम. आणि मग एम आपण फाइंड करणार बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. कोणत्या फॉर्म्युलेने, डिस्टन्स फॉर्म्युले बघा. 1 है ना, इथं 1 - 5/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 -10/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस शेवटी आहे -3 -5/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतोय आपण है ना. डिस्टन्स फॉर्म्युला या ठिकाणी यूज करतोय आपण. मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय लक्षात आलं, इट बिकम्स बघा √3 - 5 इज -2 -2/3 चा स्क्वेअर आलाय 4/9 है ना. -3/2 4/9. इथं बघा -6 -10 -6 इथं मायनस ऑफ दिस मायनस विल बिकम प्लस है ना. -6 + 10 किती आला, 4 4/3 चा स्क्वेअर आलाय 16/9 प्लस मायनस अँड अगेन दिस मायनस विल बिकम प्लस -9 + 5 इज 4 आणि 4 स्क्वेअर आले बघा 16/9. इथे लक्षात 16/9. व्हेरी गुड. √49 + 16 + 16 16 + 32 + 4 36 36/9 36/9 is 4 √4 is 2 and 2 units is given in option C. So C is the correct option. C is the correct option of problem number 19. बघा या ठिकाणी C करेक्ट ऑप्शन आहे. पूनम अमृता सर्वेश म्हणताय बी ऑप्शन. येस सॉरी, बी इज द करेक्ट ऑप्शन. आय एम सॉरी, बी इज द करेक्ट ऑप्शन. बी इज द करेक्ट ऑप्शन. मी सी बोललो तर तुम्ही सर्व सी सांगताय. नाही बी 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 इज, इथं सी लिहिलेलं आहे, इकडे बी झालेलं आहे, पण इथलं सी ऑप्शन आहे ना, बी नाही, इथलं सी ऑप्शन. हे मागे पुढे झालं इट्स ओके, पण इथलं सी ऑप्शन आपल्याला आहे का सी इक्वल टू 2 युनिट्स इज द करेक्ट ऑप्शन है ना. म्हणजे 2 युनिट्स करेक्ट आहे ऑप्शन आहे. मागे पुढे झालं तर काही हरकत नाही है ना. प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडीफार है ना, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. इट्स ओके. तर करेक्ट ऑप्शन इज 2 युनिट आणि 2 युनिट इज गिवन इन प्रॉब्लेम ऑप्शन नंबर सी तिथल्या. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 2020. डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशो. परत या ठिकाणी त्याच पद्धतीने आपल्याला जावं लागेल. डिस्टन्स फॉर्म्युला काम सेम आहे. आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करावं लागेल. डायरेक्शन रेशो दिलेले आहेत. मग या ठिकाणी लक्षात येते बघा है ना, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द आणि हॅव्हिंग डायरेक्शन रेशो है ना. डिस्टन्स ऑफ द पॉइंट, हा पॉइंट ए आहे है ना, ए आहे है ना, पासिंग थ्रू द पॉइंट आहे है ना, आणि हॅव्हिंग डायरेक्शन रेशो आहे. मग पासिंग थ्रू द पॉइंट आणि डायरेक्शन रेशोवरून आपण काय करू, ती लाईन आपण फाइंड करू. ती लाईन काय येणार बघा, x - 4/-1 इक्वल टू y - 6/2 इक्वल टू
झेड मायनस ऑफ मायनस प्लस 2/3 इक्वल टू लॅमडा. मग यावरनं एक्सची व्हॅल्यू येते बघा, एक्सची व्हॅल्यू -4 तिकडे गेला +4 आणि -1 लॅमडा आहे ना, 1 लॅमडा. आणि वायची व्हॅल्यू काय येते -6 तिकडे गेला +6 आणि +2 लॅमडा. आणि झेड इक्वल टू काय येतं बघा, हा 2 तिकडे गेला -2 + 3 लॅमडा. येते लक्षात, -2 मग या अर्थ आपल्याला पॉईंट एम आपल्याला सापडला आहे. x, y, z इज इक्वल टू एम इंटू ब्रॅकेट बघा 4 - लॅमडा 6 + 2 लॅमडा -2 + 3 लॅमडा. बरोबर, पॉईंट एम आपल्याला सापडला आहे. मग ए आणि एम वरनं आपण AM बार फाइंड करू. AM बार इज इक्वल टू काय येत आहे, M बार - A बार. डायरेक्शन रेशिओ आपण फाइंड करू. AM बार येते लक्षात, काय येतं बघा 4 - लॅमडा -3 है ना. 4 - लॅमडा मायनस ऑफ हा मायनस काय होणार प्लस, इथं मायनस आहे बघा, मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस. मग लक्षात आलं 4 + 3 इज 7 - लॅमडा. डायरेक्शन रेशिओ आपण फाइंड करतोय. इथे लक्षात बघा 6 - 2 लॅमडा आणि -2. 6 - 2 इज 4 + 2 लॅमडा. इथे लक्षात या ठिकाणी -2 -3 लॅमडा आणि -3 -2 -3 आणि -2 -3 -5 + 3 लॅमडा. डायरेक्शन रेशिओ भेटले आपल्याला. बट लक्षात आलं AM बार इज परपेंडिक्युलर टू गिवन लाईन है ना. गिवन लाईन म्हणजे जे आपण या ठिकाणी फाइंड केलेले आहे. मग याचे डायरेक्शन रेशिओ बघा -1 है ना. डायरेक्शन रेशिओ बघा, यांचे डायरेक्शन रेशिओ यांचा डॉट प्रॉडक्ट घ्यावा लागेल आपल्याला यांच्या बरोबर. सो काय लक्षात येतं बघा या ठिकाणी -1 × 7 - लॅमडा +2 × 4 - 2 लॅमडा बरोबर +3 × -5 + 3 लॅमडा इज इक्वल टू 0 येणार आहे परपेंडिक्युलर असल्यामुळे. सो -7 + लॅमडा +2 4 × 8 + 4 लॅमडा. येते लक्षात -5 3 × 15 +3 3 × 9 लॅमडा इज इक्वल टू 0. 9 + 4 + 1 इज 14 लॅमडा इज इक्वल टू किती आलाय 14 लॅमडा आलाय. अरे ते लक्षात 14 लॅमडा. या ठिकाणी बघा 8 - 7 इज 1 आणि 1 - 15 इज -14 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा लॅमडा -14 तिकडे गेला 14/14 1 झालाय बरोबर. मग देअरफॉर आपल्याला पॉईंट काय भेटलाय, पॉईंट एम भेटतोय बघा है ना. जर लॅमडा जागेवर आपण 1 पुट केला तर पॉईंट एम भेटणार आपल्याला बघा. 4 - 1 भेटला 3 है ना. 4 - 1 काय भेटतोय 3 भेटला या ठिकाणी. मग 4 - 1 3 भेटल्यानंतर या ठिकाणी बघा दुसरा 6 + 2 1 × 2 6 + 2 इज 8 आणि त्यानंतर या ठिकाणी एम चा पॉईंट भेटतो -2 + 3 इज 1. हा पॉईंट एम भेटला आपल्याला. मग पॉईंट एम भेटला आपल्याला. पॉईंट ए तिथं आहे, आपल्याला डिस्टन्स AM पाहिजे. मग डिस्टन्स AM साठी काय होणार, मग डिस्टन्स AM पाहिजे है ना. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स है ना इज इक्वल टू डिस्टन्स AM. मग डिस्टन्स AM डिस्टन्स फॉर्म्युला है ना. डिस्टन्स फॉर्म्युला बघा 3 मायनस ऑफ मायनस +3 3 + 3 इज 6 3 + 3 इज 6 आणि 6 स्क्वेअर इज 36 6 स्क्वेअर इज 36 बरोबर. बघा 8 -2 इज अगेन 6 आणि 6 इज अगेन 36 बरोबर. 1 -3 इज -2 आणि -2 स्क्वेअर इज 4. सो लक्षात आलं 72 + 4 इज √76. √76 बघितलं ऑप्शन कुठेच नाहीये बट लक्षात आलं या √76 ला आपण काय लिहू शकतो 4 × 19 and so that is 2√19. √76 ला आपण लिहिलं आहे 2√19 and 2√19 is given in option C. सो लक्षात आलं असेल का C इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. अमृता ईश्वरी सर्वजण म्हणताय C बघा. या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी फटाफट पहिले C ऑप्शन सांगितलं होतं. कल्याणी, सर्वेश वागचौरे, हर्षिका साठे, शोएब शेख म्हणताय C करेक्ट ऑप्शन आहे सर. श्रुती पिंपळकर इज C. या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणतायत C इज द करेक्ट ऑप्शन. अमृता वडाळकर पण म्हणताय C. साईल वराडे म्हणताय C ऑप्शन. आकांक्षा चव्हाण, प्रतीक्षा काळे या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय C इज द करेक्ट ऑप्शन. मग या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 20चं आन्सर या ठिकाणी तुम्हाला समजलेलं आहे है ना. अक्षय गाडेकर पण म्हणताय C ऑप्शन बरोबर. तर बरेच विद्यार्थी थोडेसे लेट आले है ना, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आमचे पूर्ण यश परिवाराकडनं यश
एज्युकेशनल ग्रुपच्या सर्व स्टाफ मेंबरकडनं है ना पुन्हा एकदा गुढीपाडव्याचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात तुम्हाला आर्थिक शैक्षणिक भरभराटीचं जावं आणि ह्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला शैक्षणिक सर्व इच्छा पूर्ण होत है ना. चांगले मार्क्स भेटावं, चांगली ब्रांच चांगलं कॉलेज भेटावं आणि पाहिजे ते सगळं है ना तुमच्या मनासारखं भेटावं ही है ना या ठिकाणी नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि आपण पुढे जातोय है ना. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या कारण की बरेच विद्यार्थी लेट जॉईन झालेत है ना. सुरुवातीला पण आमचं शुभेच्छा झालं होतं, एकमेकांना विषय आम्ही केलं होतं, आता पुन्हा एकदा करतोय. सो लेट्स गो टू पॉईंट नंबर 21. ते म्हणतात सम ऑफ द स्क्वेअर्स. सम ऑफ द स्क्वेअर्स आणि इथं दिलं बघा एक्स वाय झेड है ना. एक्स वाय झेड आणि एक्स वाय झेड किती दिले त्यांनी 242. मग आपल्याला सम ऑफ द स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे है ना. सम ऑफ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सम ऑफ स्क्वेअर ऑफ डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ना. काय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे ना त्याचा काय स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरचं ते म्हणताय स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ झेड स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचं काय म्हणताय स्क्वेअर. बरोबर. मग लक्षात आलं बघा रूट स्क्वेअर कॅन्सल झालं आणि हा डिस्टन्स किती दिलाय सम ऑफ 242. सो 242 बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर है ना. 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस 2z स्क्वेअर इज इक्वल टू येते 242. मग याच्यावरनं काय लक्षात आलं डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला भेटलं बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 121. येते लक्षात हा भेटलाय 121 भेटलाय. याला जर आपण इक्वेशन नंबर 1 दिलं पण ते काय म्हणताय देन फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द ओरिजिन. देन व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पॉइंट पी है ना. डिस्टन्स ऑफ पॉइंट पी इंटू ब्रॅकेट एक्स कॉमा वाय कॉमा झेड फ्रॉम ओरिजिन काय फॉर्म्युला आहे दॅट इज अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि याची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये भेटली आहे. इट इज अंडर रूट ऑफ 121 and under root of 121 is 11 and 11 is given in option B. So B is the correct option. B is the correct option. पूनम निकम म्हणताय सो बी करेक्ट ऑप्शन आहे है ना. या ठिकाणी यस सार्थक अमृता ईश्वरी सर्व विद्यार्थी या ठिकाणी म्हणताय बघा. ऋतुजा भुजाडे हर्षिका साठे शोएब शेख म्हणताय बी करेक्ट ऑप्शन समजलेला आहे सर. व्हेरी गुड. याचा अर्थ तुम्ही जे ऑप्शन टाईप करतायत है ना चॅट बॉक्स जरा फास्ट पळत असल्यामुळे है ना या ठिकाणी मी सर्वांचं नाव पिंप है ना श्रुती असेल ऋषिकेश असेल आकांक्षा चव्हाण असेल है ना अमृता वडाळकर सर्व म्हणताय या ठिकाणी बी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्हाला प्रतीक महाले पण म्हणताय म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 22 कडे बघा. ते म्हणतात शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स दिलेलं आहे 13/√29 आणि देन ते म्हणतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. काय म्हणतात देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. येते लक्षात. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन आहे पण त्या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा आहे बघा 2 3 4 4 6 8 डायरेक्शन रेशो बघा है ना. डायरेक्शन रेशो बघा काय आहे ना. या सृष्टीसाठी हेच काय सगळे म्हणतात बी ऑप्शन. आता आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ बघा. 2 3 4 4 6 8 यांचे डायरेक्शन रेशो बघा प्रोपोर्शनल आहे. डिवाइड बाय 2 केलं तर 2 3 4 येणार आहे. याचा अर्थ या लाईन्स कशा आहेत दीज लाईन्स आर पॅरलल लाईन्स. लाईन्स कशा आहेत पॅरलल लाईन्स आहेत आणि पॅरलल लाईनचा डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काल आपण बघितलं होतं. व्हॉट इज डिस्टन्स शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन इट इज मॉड ऑफ काय फॉर्म्युला आहे बी बार क्रॉस A2 बार मायनस A1 बार मॅग्निट्यूड ऑफ दिस क्रॉस प्रोडक्ट आणि अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार हा फॉर्म्युला आहे. मग लक्षात आलं पहिले A2 बार मायनस A1 बार आपण फाइंड करू बघा है ना. A2 बार मायनस A1 बार या ठिकाणी या पॉइंट वरनं आपण डायरेक्ट फाइंड करण्याचा प्रयत्न करू बघा बरं जमतंय का. सो लेट्स गो फॉर A2 बार मायनस A1 बार. बोला काय फॉर्म्युला आहे A2 बार मायनस A1 बार. A2 काय बघा 2 आणि इथं A1 आहे K. येते लक्षात. मग इथं किती आलं मग A2 बार मायनस A1 बार किती आलं बघा फटाफट मध्ये सांगा. इट इज 2 मायनस K. किती येतं इथं 2 मायनस KI बरोबर. त्यानंतर या ठिकाणी बघा 4 मायनस 4 इज 0 है ना. 4 मायनस 4 इज 0 इथे येतं प्लस 0J प्लस या ठिकाणी बघा 7 मायनस 3 इज प्लस 4K. हा आला A2 बार मायनस A1 बार आणि बी बार काय आहे है ना 2I प्लस 3J प्लस 4K. येते लक्षात. मग यांचं आपल्याला काय करावं लागेल क्रॉस प्रोडक्ट फाइंड करावं लागेल आणि त्याचा मॅग्निट्यूड फाइंड करावं लागेल. आता या ठिकाणी आपण फाइंड करतो बघा काय फाइंड करतोय बी बार क्रॉस A2 बार मायनस A1 बार.
इज इक्वल टू, इट इज अ डिटर्मिनंट इन विच फर्स्ट रो इज IJK, सेकंड रो बी बार काय बघा 2 3 4, A2 बार मायनस A1 बार 2 मायनस K 0 आणि 4, आणि मग हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करतोय बघा, I इंटू ब्रॅकेट 3 4 जा 12, 12 मायनस 0 इज 12, किती आलं 12 मायनस 0 इज 12 बरोबर, मायनस J इंटू ब्रॅकेट 2 4 जा 8, 8 मायनस है ना 8 मायनस 4 इंटू 2 मायनस K, 4 इंटू 2 मायनस K आणि प्लस K इंटू ब्रॅकेट 0 मायनस 3 इंटू 2 मायनस K बरोबर, इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचं आहे, इज इक्वल टू काय आहे बरोबर. मग आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय त्याला, मग त्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येईल बघा बरं, सो इट विल बी इक्वल टू 12i, किती आलं बघा 12i आलंय. मग 12i आल्यानंतर या ठिकाणी आपण इथं बघितलं तर किती येत आहे बघा है ना, 8 मायनस 4 2 जा 8 है ना, 8 मायनस 8 किती होणार 0 होणार, आणि इथं मायनस मायनस प्लस आला, प्लस 4K इकडे मल्टिप्लाय झाला है ना, मायनस 4KJ है ना, मायनस 4KJ, आणि या ठिकाणी बघितलं तर मायनस 6 प्लस 3K है ना, मायनस 6 प्लस 3K, म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो का है ना, 3K मायनस 6K है ना, आपल्याला हा भेटला वेक्टर बी बार क्रॉस B2 बार. मग याचा आपण मॅग्निट्यूड फाइंड करू, मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस A2 बार मायनस A1 बार, मॅग्निट्यूड म्हणजे काय येणार, दॅट विल बी अंडर रूट ऑफ 12 स्क्वेअर इज 144, 12 स्क्वेअर इज 144 येते लक्षात. त्यानंतर मायनस 4K, मग मायनस 4K चा स्क्वेअर काय येणार प्लस 16K स्क्वेअर, प्लस 16K स्क्वेअर, आणि इथं 3K मायनस 6 प्लस 3K मायनस 6 आला ब्रॅकेट स्क्वेअर, येते लक्षात. इथपर्यंत समजलेलं आहे, येते लक्षात. आणि मग लक्षात आलं, मग ह्या ठिकाणी आपण मॅग्निट्यूडचं टाकलं आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बार आता आपण फाइंड करत आहोत. सो मॅग्निट्यूड ऑफ बी बार काय येणार, अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर इज 4 प्लस 9 प्लस 16 बरोबर, 4 प्लस 9 प्लस 16 किती येतं 4 प्लस 9 प्लस 16, नाही मित्रांनो, बी बार आपल्याला या ठिकाणी किती आलाय मग अंडर रूट ऑफ, मग तो आपण या ठिकाणी समजून घेतला की इट इज अंडर रूट ऑफ 29 बरोबर, मग अंडर रूट ऑफ 29 आलेला आहे. मग आपल्याला हा फॉर्म्युला आपण लिहितोय, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकतोय. त्यांनी दिलंय शॉर्टेस्ट डिस्टन्स, पुढे दिलंय शॉर्टेस्ट डिस्टन्स 13 अपॉन अंडर रूट ऑफ 29, किती दिलंय 13 अपॉन अंडर रूट ऑफ 29 दिलाय बरोबर. मग तो शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला बघा 13 अपॉन अंडर रूट ऑफ 29 इक्वल टू बरोबर, हा मॅग्निट्यूडचा तिथं आलाय है ना. मग त्याचा आपण या ठिकाणी काय घेतला, मग या ठिकाणी बघा अंडर रूट ऑफ 144 प्लस 16K स्क्वेअर प्लस 3K मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर आणि अपॉन अंडर रूट ऑफ 29 है ना, अपॉन बी बार. हे दोन्ही अंडर रूट ऑफ 29 काय झालेत कॅन्सल झाले. मग लक्षात आलं स्क्वेअर केलं तर काय आलं, देअरफॉर 169 इज इक्वल टू 144 आलं, 144 प्लस 16K स्क्वेअर बरोबर, आणि 3K मायनस 6 आपण या ठिकाणी स्क्वेअर करतो है ना. मग या ठिकाणी प्लस 3K मायनस 6 आणि ब्रॅकेट स्क्वेअर, येते लक्षात. मग या ठिकाणी थोडं सोपं करण्याचा प्रयत्न केलाय, 144 मायनस 169 मायनस 144 केला तर किती येणार आहे 25 येणार आहे, बोला किती येणार आहे 25. सो देअरफॉर 25 इज इक्वल टू 16K स्क्वेअर है ना, 25 इज इक्वल टू 16K स्क्वेअर, येते लक्षात. आणि मग या ठिकाणी पण आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, प्लस 9K स्क्वेअर है ना, 2 3 जा 6 6 6 जा 36K आणि प्लस 36 आलंय, प्लस 36 आलेलं आहे. मग लक्षात आलं बघा 25K स्क्वेअर प्लस 9K स्क्वेअर बघा 25 इज इक्वल टू किती आलं मग 16 प्लस 9 इज 25K स्क्वेअर मायनस 36K आणि प्लस 36 आलेलं आहे, येते लक्षात. मग याला आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला सॉल्व्ह केलं है ना, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, आता K ची व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला. मग K ची व्हॅल्यू किती येते बघा, मग या ठिकाणी आलं बघा देअरफॉर 25K स्क्वेअर 25K स्क्वेअर मायनस 36K आणि 36 मायनस 25 प्लस 11 इक्वल टू 0. मग लक्षात आलं अशी व्हॅल्यू शोधा
अशी व्हॅल्यू शोधा ऑप्शन मध्ये की जेणेकरून ही इक्वेशन सॅटिस्फाय होईल, है ना. मग कोणती आहे बघा, 1 आपण पुट केलं तर बघा 25 into 1 is 25, 25 plus 11 36 minus 36. What does this implies? This implies that A option satisfies the equation. Therefore we conclude that value of K is 1, है ना. therefore आपल्याला या ठिकाणी काय समजलं आहे, ऑप्शन सॅटिस्फाय करत आहे, सो ए इज द करेक्ट ऑप्शन, है ना. सो व्हेरी गुड. अमृता, माया, ऋतुजा भुजाडे, है ना, माझे सॉल्व्ह करण्या अगोदरच ते म्हणताय सर ए करेक्ट ऑप्शन आहे. अमृता, सृष्टी, देवयानी, सुतवणी पण म्हणताय ए इज करेक्ट ऑप्शन. आकांक्षा चव्हाण असेल, आनंद उगले असेल, हर्षिका साठे, सर्व म्हणताय ए इज करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्ही ऑप्शन टाईप करताय म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे, येते लक्षात. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपण जाऊया आता प्रॉब्लेम नंबर 23 कडे. बघा प्रॉब्लेम नंबर 23 काय आहे ते म्हणता, इफ द लाईन्स अँड लाईन्स इंटरसेक्ट, है ना, प्रतीक असेल, प्रतीक्षा काय, सगळे म्हणताय ए ऑप्शन. आता पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ आपण. दोन लाईन इंटरसेक्ट होत आहे, म्हणजे आपल्याकडे माहिती आहे आपल्याला तो डिटर्मिनंट इक्वल टू 0 येणार आहे. डिटर्मिनंट काय आहे बघा, तो डिटर्मिनंट काय असतो, x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, पहिली रो, बरोबर. इथं काय येणार मग, a1 b1 c1, a2 b2 c2, बरोबर. हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू असणार आहे 0 आणि याची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे डिटर्मिनंट. मग तो डिटर्मिनंट आपण तयार करू बघा. x2 minus x1, बघा 3 minus 1, 3 minus 1 is 2, k मायनस ऑफ दिस मायनस, है ना, k plus 1 येत आहे, बरोबर. k plus 1 येत आहे, है ना, मायनस ऑफ मायनस. इथं 0 आहे, 0 minus 1 is -1, 0 minus 1 is -1. पहिला डिनॉमिनेटर बघा 2 3 4, इथं आहे 1 2 1 आणि ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येणार आहे. का बरं, बिकॉज लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. लाईन इंटरसेक्ट इच अदर. डिटर्मिनंट सॉल्व्ह करू बघा. 2 into bracket 3 minus 8, 3 minus 8 is -5, so 2 into -5 minus k plus 1 into bracket 2 minus 4 is -2 आणि -1 into 4 minus 3 is 1 is equal to 0. so इथं आलं बघा, therefore -10 minus minus झाला प्लस 2 into bracket k plus 1 आणि -1 is equal to 0. so therefore -1 minus it is -11, है ना, -2k आणि +2 इक्वल टू 0. मग या ठिकाणी आला बघा -11 + 2 इज -9, -9 तिकडे गेला तर -2k इक्वल टू 9, बरोबर. 2k इक्वल टू काय होणार आहे, 9 होणार आहे. इथं मायनस इथं प्लस आहे ना, सो लक्षात आलं k इज इक्वल टू 9/2 आणि सो k इक्वल टू 9/2 इज गिवन इन ऑप्शन सी, है ना. k इक्वल टू 1/2 इज गिवन इन ऑप्शन सी, है ना. ओम धुमाळ म्हणताय सर सी आलेला आहे, है ना. बरेच अगोदरच त्यांचं ऑप्शन सी आलेलं होतं. ऋतुजा भुजाडे, माया थोरात, है ना, अमृता वडाळकर म्हणतात सी ऑप्शन बरोबर आहे. सर्व वाकचौरे, श्रुती पिंपळकर, अंकिता मोरे, है ना, या ठिकाणी सर्व म्हणताय सर सी करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजलेला आहे, है ना. ऋतुजा टेंगाळे, पृथ्वीराज शिंदे पण म्हणताय सी करेक्ट ऑप्शन. ऋषिकेश सोनवणे पण म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन, है ना. अशा प्रकारे या ठिकाणी सी हा करेक्ट ऑप्शन आहे असं सर्वांनी सांगितलंय, सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे आणि प्रॉब्लेम सोपा पण होता, है ना. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 24. काय म्हणतं बघा प्रॉब्लेम नंबर 24, ते म्हणतात लाईन्स अँड लाईन्स आर. मग लाईन्स अँड लाईन्स आर ते म्हणताय इंटरसेक्टिंग ऍट द पॉइंट बी, intersecting right angles perpendicular, C do not intersect and D intersecting at point. आपण पहिले A आणि D आपण चेक करून घेऊ, है ना. A आणि D तुम्ही B पण चेक करू शकता. राईट अँगल म्हटल्यावर काय, या दोन लाईनचा डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे, 0. 18 into 12 प्लस 3 into 3 प्लस 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 सगळं प्लस होत आहे, 0 होऊ शकत नाहीये. 0 येत नाही याचा अर्थ है ना राईट अँगल नाहीये, याचा अर्थ दे आर नॉट इंटरसेक्टिंग ऍट राईट अँगल, दे आर नॉट परपेंडिक्युलर, है ना. याचा अर्थ बी ऑप्शन कट झालाय. मग आपण काय करू बघा, है ना, ए ऑप्शन टाकू बघा. इथं ए, है ना, 6 1 जा 6, 6 - 6 0 आलं. 0/0, है ना, 2 - 1 is 1, 2 - 1 is 1. याचा अर्थ त्या पॉइंटने सॅटिस्फाय केलं नाही. याचा अर्थ है ना ए ऑप्शन नाहीये. आता 3 1 1 3 1 - 1 टाका तिथं बघा, है ना. बघा 6 3 जा 18, 18 - 6 इज 12, 12/18 आलं इथं, 12/18. पण इथं किती आलं, 2/3 आलं. 12/18 आणि 2/3 आलंय, है ना. आणि मग इथं बघा -1 -2/5 इथं आलं तर रेशो सारखं पण इथं नाही आलाय. याचा अर्थ डी पण ऑप्शन करेक्ट नाहीये.
म्हणजे याचा अर्थ ऑप्शन काय आहे, ए नाही बी नाही, याचा अर्थ सी आहे, है ना, सी आहे. एंट्रन्स लेवलला आपण फटाफट केलं. बट सी कन्फर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला परत तो डिटर्मिनंट है ना, पुन्हा तो डिटर्मिनंट कसं, x2 मायनस x1, y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. इथं येणार a1 b1 c1, इथं येणार a2 b2 आणि c2. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करावा लागेल आणि कन्फर्म त्याची व्हॅल्यू 0 येणार नाहीये, म्हणजे लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, आणि म्हणून काय येणार आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी करेक्ट येणार आहे. इथे लक्षात, म्हणजे सी ऑप्शन का बरं करेक्ट हे तुम्हाला समजलंय ऑलरेडी. आपण ए नॉट करेक्ट, बी नॉट करेक्ट, डी नाही, याचा अर्थ सीच बरोबर आहे. आणि हे तर लक्षात, आणि म्हणजे प्रॉब्लेम न सॉल्व्ह करता है ना, आपण बरोबर थोडस ऑप्शन पुट करून असेल है ना, राईट अँगलचा कन्सेप्ट यूज करून असेल, आपण बघितलं ए बी डी येत नाहीये, याचा अर्थ सीच राहिलेला आहे आणि सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. या ठिकाणी सर्व माझ्या अगोदरच सी ऑप्शन सांगत होते. प्रॉब्लेम सोपा पण होता, म्हणून आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 25 कडे. त्यानंतर कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट. कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट 7, 8, 6 and parallel to y axis. Parallel to y axis, parallel to y plane म्हणजे याचा अर्थ ती लाईन काय करते, z ऍक्सिसला कट करते. z ऍक्सिसचे डायरेक्शन रेशो काय आहे, 0, 0, 1 है ना. z ऍक्सिस डायरेक्शन रेशो काय आहे, 0, 0, 1. बघा कार्टेशियन इक्वेशन जे असेल है ना, कार्टेशियन इक्वेशन है ना, त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला आपण या ठिकाणी काय येतं बघा, a इंटू ब्रॅकेट x मायनस x1 प्लस b इंटू ब्रॅकेट y मायनस y1 आणि प्लस c इंटू ब्रॅकेट z मायनस z1 इज इक्वल टू 0 है ना. हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे आपल्याकडे डायरेक्ट कार्टेशियन इक्वेशन कडे जाण्यासाठी है ना, डायरेक्ट कार्टेशियन इक्वेशन कडे जाण्यासाठी. आता लक्षात आलं का डायरेक्शन रेशो ऑफ एक्स वाय प्लेन काय आहे, डायरेक्शन रेशो आपल्याला भेटले 0, 0, 1 म्हणजे आपल्याला भेटली ए बी आणि सी च्या व्हॅल्यू. कसल्या व्हॅल्यू भेटल्या आपल्याला, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू भेटलाय. हा पॉईंट पण आपल्याला भेटलेला आहे, x1 y1 आणि z1, x1 y1 आणि z1. या व्हॅल्यू आपण पुट करू बघा. ए ची व्हॅल्यू 0, x मायनस 7 प्लस बी ची व्हॅल्यू 0, y मायनस 8 प्लस सी ची व्हॅल्यू 1 इंटू z मायनस 6 इक्वल टू 0. मग या ठिकाणी बघा 0 इंटू एनिथिंग 0 इंटू एनिथिंग इज 0. काय राहिला, z मायनस 6 इक्वल टू 0 म्हणजे z इक्वल टू 6 आणि z इक्वल टू 6 इज गिवन इन ऑप्शन. परत सी, पुन्हा सी ऑप्शन मध्ये आलंय. व्हेरी गुड. या ठिकाणी बरेच विद्यार्थी फटाफट सी ऑप्शन टाइप करताय है ना. व्हेरी गुड. चॅट बॉक्स एकदम फटाफट रन होतोय है ना. ऋतुजा, सृष्टी, रुचा, पवन, आदित्य, पृथ्वीराज शिंदे, कल्याणी, रहाणे है ना. सर सी करेक्ट ऑप्शन समजलेला आहे. भावेश, शोएब, अमृता, सृष्टी पिंपळकर, या ठिकाणी मसिरा इनामदार, सगळ्यांना या ठिकाणी सी ऑप्शन बरोबर आहे समजलेला आहे है ना. शॉर्टकट फॉर्म्युल्याने आपण केलं. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा तुम्ही है ना. कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन है ना, डायरेक्ट कार्टेशियन इक्वेशन विचारलं की या पद्धतीने जाऊन आन्सर पर्यंत पोहोचायचं. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 26. प्रॉब्लेम नंबर 26 वाचतोय बघा. त्यानंतर प्लेन पासेस थ्रू द पॉइंट 2, 1, 2 अँड 1, 2, 1. 2 पॉईंटने पास होत आहे, 2 पॉईंटने पास होत आहे बरोबर. अँड पॅरलल टू द लाईन, पॅरलल टू द लाईन म्हणताय, ऑल्सो पासेस थ्रू द पॉइंट. पॅरलल टू द लाईन ऑल्सो पासेस थ्रू द पॉइंट. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला या ठिकाणी पॉइंट ए आणि बी जर आपण बोललो है ना, याला जर आपण बोललो पॉइंट ए है ना, याला जर आपण बोललो पॉइंट बी, तर आपल्याला पॉइंट ए आणि पॉइंट बी दिलेले आहेत. पॉइंट ए वरनं आणि पॉइंट बी वरनं आपल्याला डायरेक्शन रेशो वेक्टर भेटेल, दॅट इज पॅरलल वेक्टर भेटेल. ए बी बार, ए बी बार काय भेटेल, पॅरलल वेक्टर, दॅट इज बी बार मायनस ए बार. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ए बी बार आपण फाइंड करून घेऊ. ए बी बार काय येणार बघा है ना, 1 मायनस 2. 1 मायनस 2 इज मायनस 1i बरोबर. 2 मायनस 1 इज प्लस 1j आणि 1 मायनस 2 इज मायनस 1k. सो मायनस आय प्लस जे मायनस के. म्हणजे लक्षात आलं हा आपल्याला पॉईंट काय भेटला आहे, -1, 1 आणि -1. -1, 1, 1 डायरेक्शन रेशो ऑफ ए बी बार भेटले बरोबर. त्यानंतर त्यांनी पॅरलल टू द लाईन है ना, पॅरलल टू द लाईन पण बोललंय, कार्टेशियन इक्वेशन बोलली. कार्टेशियन इक्वेशन कशी दिली बघा है ना. कार्टेशियन इक्वेशन कशी दिली आहे, 2x इक्वल टू 3y आणि सेमिकोलन z इक्वल टू 1 है ना. 2x इक्वल टू 3y. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर x अपॉन 3 इक्वल टू y अपॉन 2 सेमिकोलन z इक्वल टू 1. येतं लक्षात. याचा अर्थ यांचे डायरेक्शन रेशो काय आले है ना, यांचे डायरेक्शन रेशोज काय आले बघा, 3, 2, 0
बरोबर नाही मित्रांनो, 3,2,0 नाही. का बरं 3,2,0 नाही है ना? का बरोबर आहे? बरोबर आहे. येते लक्षात. मग इथं आलं 3,2,0. व्हेरी गुड. मग 2 डायरेक्शन रेशो आपल्याला भेटले. बरोबर, 2 डायरेक्शन रेशो भेटले आपल्याला. AB बार भेटला आहे आणि याचा डायरेक्शन रेशो पण भेटला B बार. पण ते काय म्हणतात बघा, लाईन इज पॅरलल टू. बरोबर, देन द प्लेन अक्रॉस द. मग प्लेन म्हटलं का आपल्याला नॉर्मल वेक्टर लागेल. प्लेन साठी काय लागेल? नॉर्मल वेक्टर. मग एन बार लागेल. मग एन बार इज इक्वल टू काय येणार? इट विल बी AB बार क्रॉस, म्हणजे हा जर डायरेक्शन रेशो आपण B बार बोललो तर AB बार क्रॉस B बार लागेल. AB बार क्रॉस B बार साठी आपल्याला डिटर्मिनंट कडे जावं लागेल. IJK पहिली रो मध्ये AB बार येणार -1 1 -1, इथे येणार 3 2 0. मग आपल्याला भेटणार आहे एन बार. काय भेटणार आपल्याला? एन बार भेटणार आहे बघा. सो लक्षात आलं, I इंटू ब्रॅकेट 0 मायनस ऑफ मायनस प्लस 2. सो इट इज 0 प्लस 2 इज 2I. मायनस J इंटू ब्रॅकेट 0 प्लस 3 इज 3 आणि प्लस K इंटू ब्रॅकेट -2 मायनस 3 इज -5. म्हणजे इथं काय आलं बघा, 2I मायनस 3J आणि -5K. 2I मायनस 3J -5K. बरोबर. आणि लक्षात आलं असेल तुम्हाला, डायरेक्शन रेशो आपल्याला ABC ऑलरेडी आपल्याला माहित आहेत. कुठे आहेत ABC? डायरेक्शन रेशो आपल्याला माहित आहेत है ना. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आता आपल्याला इक्वेशन फाइंड करायचे आहेत है ना. इक्वेशन फाइंड करायचं. डायरेक्शन रेशो भेटले बघा ABC. डायरेक्शन रेशो भेटले ABC. बरोबर समजताय. आणि हे डायरेक्शन रेशो म्हणजे एन बार आलाय. आणि मग कार्टेशियन इक्वेशन मध्ये जर गेलो तर एन बार आलेला आहे आपल्याकडे. आणि मग आपल्याला माहिती आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी येत आहे ना. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. बरोबर. मग त्या पद्धतीने जर आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर काय वाटतं तुम्हाला? इक्वेशन काय येणार? मग इक्वेशन येणार आहे बघा, पॉईंट x1 y1 z1. x1 y1 z1 पॉईंट घेतला 2 1 2 है ना. कोणता घेतला पॉईंट? 2 1 2 घेतला आपण. येते लक्षात. अ प्लेन पासिंग थ्रू है ना, A अँड B म्हणतायत. बरोबर ना, A अँड B म्हणतायत. येते लक्षात. मग A अँड B पॉईंट, मग त्याचा आपण डायरेक्शन रेशो पण घेतला आहे ना. डायरेक्शन रेशो आपल्याला भेटलेला आहे. कुठे डायरेक्शन रेशो बघा, या ठिकाणी आहे डायरेक्शन पासिंग थ्रू द पॉईंट. तो पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे -1, येते लक्षात. मग त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल है ना. त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करावं लागेल आणि मग आपल्याला लक्ष द्यावं लागेल का या ठिकाणी कार्टेशियन इक्वेशन काय येत आहे है ना. मग कार्टेशियन इक्वेशन काय येत आहे ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा. का मग लक्षात आलं तुमच्या x - x1 अपॉन डायरेक्ट कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन कडे गेलो तर इट विल बी A इंटू ब्रॅकेट x - x1. व्हेरी गुड. बरेच जण म्हणताय सो C इज द करेक्ट ऑप्शन पासिंग थ्रू द पॉइंट P. बरोबर. मग या ठिकाणी कार्टेशियन इक्वेशन बघा 2x - 3y - 5z है ना. 2x - 3y - 5z आणि इक्वल टू असणार आहे तो D. आणि तो D जो आहे तो आपण जर फाइंड केला तर इट विल बी n बार डॉट D बार आणि दॅट विल बी आणि मग या ठिकाणी सांगा मला आता इक्वेशन ऑफ प्लेन कशी येणार सांगा बरं. इक्वेशन ऑफ द प्लेन, इक्वेशन ऑफ प्लेन काय येणार बघा, पॅरलल टू द झालंय है ना. पॅरलल टू म्हणजे पॅरलल टू म्हणजे डायरेक्शन रेशो काय आले बघा 3 2 आणि 0 हे डायरेक्शन रेशो आलेले आहे आपल्याला. मग हा एन बार आहे ते डायरेक्शन रेशो आहे. मग बरोबर पॅरलल टू द प्लेन म्हणतायत, डायरेक्शन रेशो पण आपल्याला आले. काय असणार आहे सांगा बरं. व्हॉट विल इक्वेशन ऑफ प्लेन? इक्वेशन ऑफ प्लेन सांगा मला. व्हॉट विल बी इक्वेशन ऑफ प्लेन? कसं फाइंड करणार? Yes, what will be equation of plane? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला इक्वेशन ऑफ प्लेन काय येणार आहे. What will be the equation of plane? How will you find equation of plane?
आता मी शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला बोललो होतो, ए इंटू ब्रॅकेट एक्स मायनस x1 प्लस बी इंटू ब्रॅकेट वाय मायनस y1 प्लस सी इंटू ब्रॅकेट झेड मायनस z1 इक्वल टू 0. इथे लक्षात. आता मला पहिले सांगा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एबीसी. एबीसीचे व्हॅल्यू काय आहे सांगा फटाफट मध्ये चॅट बॉक्स मध्ये सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एबीसी. चॅट बॉक्स ओपन करा. टेल मी द व्हॅल्यू ऑफ एबीसी. बघा इथं आहे व्हॅल्यू ऑफ एबीसी. बघा यस 2 - 3 - 5. पूनम निकम बरोबर सांगतायत का दिस आर द व्हॅल्यू ऑफ एबीसी. नाही एबीसी आहे 2 - 3 - 5 हे एबीसीचे व्हॅल्यू आहे. 2 - 3 - 5 2 - 3 - 5 एबीसीचे व्हॅल्यू भेटलाय. एबीसीचे व्हॅल्यू भेटलाय बरोबर. आता पॅरलल टू द प्लेन आपल्याला एबीसीचे व्हॅल्यू आले. आता आपल्याला पाहिजे x1. सांगा मला आता व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x1 y1 आणि z1. x1 y1 z1 सांगा. आता x1 y1 z1 चे व्हॅल्यू सांगा. व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ x1 y1 z1. चॅट बॉक्स मध्ये सांगा x1 y1 z1. समजतंय का आपण फक्त पुढे चाललोय है ना, फक्त ऐकतोय. ऑप्शन सी आला का सी टाईप करतोय असं नको व्हायला है ना. आपल्याला काय चाललंय काय होतंय हे समजलं पाहिजे है ना. काय होतंय काय चाललंय ते समजलं पाहिजे आपल्याला. मग आपल्याला जाऊन ते लक्षात येईल. आपल्याला x1 y1 z1 यातनं आपल्याला घ्यायचं आहे आणि कोण सॅटिस्फाय करेल त्या ठिकाणी लक्षात घ्या है ना. का तो तुम्ही जो सी म्हणतायत है ना, तो सी जो म्हणतायत तो पॉइंट है ना. द प्लेन ऑल्सो पासेस थ्रू द पॉइंट. प्लेन ऑल्सो पासेस थ्रू द पॉइंट आणि त्या पॉइंटने आणि या पॉइंटने इक्वेशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. येस x1 y1 x1 ची व्हॅल्यू आहे -1 y1 ची व्हॅल्यू 1 आणि z1 ची व्हॅल्यू पुन्हा आहे -1. आपण काय करतो बघा आपल्याला फक्त प्रॉब्लेम मुळे अंडरलाईन पण करून ठेवली होती बघा. आणि मग बघा आता हे व्हॅल्यूज टाकू आपल्याला इक्वेशन येईल. बघा व्हॉट इज इक्वेशन. बघा ए ची व्हॅल्यू आली बघा 2. सो 2 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस ऑफ दिस मायनस प्लस 1 प्लस बी ची व्हॅल्यू किती बघा -3 आहे. मग इथं आपण लिहितोय -3 इंटू ब्रॅकेट वाय -1 आणि परत -5 इंटू ब्रॅकेट झेड प्लस 1 इज इक्वल टू 0. इथं काय येतं बघा 2x + 2 -3y + 3 -5z -5 इक्वल टू 0. आणि सो लक्षात आलं बघा 2x - 3y -5z 2 3 आणि या ठिकाणी है ना 2 + 3 6 आणि हे इक्वेशन जर आपण टाकलं -1 तर काय येणार बघा आता 2 मायनस ऑफ मायनस प्लस 3 येत आहे 2 + 3 5 - 5 0 येत आहे बरोबर. आणि मग लक्षात आलं आता कोणतं ऑप्शन आपल्याला सॅटिस्फाय करेल. ही इक्वेशन आपली बरोबर आली का बघा. इट इज नॉट करेक्ट आन्सर है ना. इट इज नॉट करेक्ट आन्सर हे चुकलेलं आहे है ना. या ठिकाणी आपल्याला जो पॉइंट आहे पासिंग थ्रू द पॉइंट हा चुकलेला आहे है ना. पासिंग थ्रू द पॉइंट चुकलेला आहे. ते म्हणतात प्लेन पासेस थ्रू 2 1 2 अँड 1 2 1. मग 2 1 2 जर आपण घेतलं 2 1 2 तर काय येईल बघा या ठिकाणी है ना. या ठिकाणी बघा 2 1 2 आपल्याला घ्यावं लागेल. प्लेन पासेस थ्रू द पॉइंट आपण वाचू प्रॉब्लेम व्यवस्थित आणि सॉल्व्ह करू है ना. चालू द्या आता करेक्शन मेथडनी आहे की नाही. मग करेक्शन मेथडनी आपण जाऊया. आता काय होतंय बघा का तुम्ही जे म्हणतायत त्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलं. हा पॉइंट घेऊन भेटला हा डायरेक्शन रेशो होता. दॅट वॉज डायरेक्शन रेशो ऑफ ए बी बार. तो पॉइंट नव्हता है ना, डायरेक्शन रेशो होता. मग आता 2 1 2 टाकून बघा बरं. 2 1 2 टाकून बघा इक्वेशन मध्ये काय येतंय बघा. 2 1 2 घेऊन बघू आपण. पासिंग थ्रू द पॉइंट 2 1 2 असा प्लेन पाहिजे जो प्लेन ह्या पॉइंटने पास होतोय आणि याला पॅरलल आहे. इथे लक्षात त्याला पॅरलल आहे. मग ए बी बारला आणि त्या लाईनला पॅरलल आहे है ना. मग लक्षात आलं प्लेन इज पासिंग थ्रू. मग आपल्याकडे फॉर्म्युला जो होता तो मग या ठिकाणी ए आला बघा 2 इंटू ब्रॅकेट x - 2
-3 इंटू ब्रॅकेट y -1 प्लस सी किती आहे -5 इंटू ब्रॅकेट z -2 आणि इक्वल टू 0. बघा काय येत आहे बघा 2x -4 -3y + 3 -5z आणि प्लस 5 टू 10 इक्वल टू 0. येते लक्षात बघा आता 2x -3y -5z 10 -4 + 3 -1 10 -1 इज -9 इक्वल टू 0. आता ही भेटली आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन है ना, ज्याचा नॉर्मल वेक्टर n बार हा आहे आणि पासिंग थ्रू द पॉइंट आपण घेतलाय 2 1 2. पासिंग थ्रू द पॉइंट काय घेतलाय 2 1 2 घेतलाय. आता हा प्लेन भेटलाय ते म्हणताय का दिस प्लेन ऑल्सो पासेस थ्रू द पॉइंट. आता एक एक ऑप्शन टाकून बघू है ना. बरेच विद्यार्थ्यांनी काय करताय माझ्या लक्षात आलंय आता का बुक मधून आन्सर डायरेक्ट सांगून मोकळे होऊन जात आहेत है ना. सर हा आहे कसं आणायचं आणा तुम्ही है ना. तर बघा आता -6 आपण हे टाकू -6 टू 12 -12 -6 -12 इज नॉट इक्वल टू 0 नाही येते याचा अर्थ ए ऑप्शन नाही. 6 टाकलं बघा 6 टू 12 प्लस 3 टू 6 बरोबर 12 + 6 -9 करून 0 येत नाही बघा -4 0 -5 है ना. -4 0 -5 येते लक्षात है ना. इथं 10 -1 + 9 केलं होतं याचा अर्थ काय झालाय का सी ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे है ना. सी ऑप्शन काय होत आहे सॅटिस्फाय होतोय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. सी इज द करेक्ट ऑप्शन. बघा इथं क्लिअर सांगितलं द प्लेन पासेस थ्रू पॉइंट ए. मग आपल्याकडे इक्वेशन असते समजा हे शॉर्टकट नाही वापरला आपण आपल्याकडे शॉर्टकट फॉर्म्युला आहे की नाही r⁻n इज इक्वल टू a⁻n r⁻n इज इक्वल टू a⁻n हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला असं नाही जमत आहे डायरेक्टली तर असं करा है ना. या ठिकाणी पण डायरेक्ट बुक समोर ठेवून ते ऑप्शन बघून नका सांगू है ना. याने काय होते माहिती का कॉन्सन्ट्रेशन नाही फक्त ऑप्शन सांगणे किंवा CI किंवा माझं नाव इथं प्रोनाऊन्स करणे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट येते लक्षात. मग अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम नंबर 26 आपला झालाय. आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 27 कडे. बघा द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ द प्लेन. दोन प्लेनचं इंटरसेक्शन आहे. दोन प्लेनचं काय बोला इंटरसेक्शन आहे आणि दोन प्लेनचं इंटरसेक्शन म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल काय येईल दोन प्लेनचं इंटरसेक्शन म्हटल्यानंतर का ती इक्वेशन आपल्याला येणार आहे. काय इक्वेशन येणार आहे आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला बघा p1 + λ p2 इक्वल टू 0 बरोबर. अँड परपेंडिक्युलर टू XY प्लेन म्हणतायत. याचा अर्थ XY प्लेनचं जे डायरेक्शन त्याचा डॉट प्रोडक्ट जर याच्या बरोबर घेतलं तर 0 येईल आणि 0 केलं लॅम्डाची व्हॅल्यू येईल आणि ते लॅम्डाची व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर रिक्वायर्ड इक्वेशन प्लेन आपल्याला भेटेल आणि त्या रिक्वायर्ड इक्वेशन प्लेन मधून आपल्याला XY ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे येते लक्षात बरोबर. डायरेक्ट XY ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी येणार आहे. सो या ठिकाणी लेट्स गो फॉर P1 काय बघा x + y + z प्लस लॅम्डा इंटू P2 काय बघा सॉरी इक्वल टू 1 आहे म्हणतो -1 घ्यावा लागेल आपल्याला प्लस लॅम्डा इंटू P2 बघा P2 आपल्याला इथं फाईन आहे बघा 3x + 4y + 5z आणि -3 इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन है ना. ही रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन कोणती बघा है ना -3 नाही -2 है ना -2 आहे ना इंटरसेक्टिंग प्लेनची बरोबर. पण हा इंटरसेक्टिंग प्लेन आपल्याला काय करावं लागेल ब्रॅकेट ओपन करावं लागेल. कोएफिशियंट ऑफ XY Z विल बी द डायरेक्शन रेशो. सो काय आला बघा x + y + z -1 प्लस 3 λx + 4 λy + 5 λz -2 इक्वल टू 0. बघा या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ x एकत्रित करू आपण है ना. मग आपण त्याच पद्धतीने कोएफिशियंट ऑफ y एकत्रित करू आपण है ना. त्याच्याने आपल्याला डायरेक्शन रेशो भेटतील आणि कोएफिशियंट ऑफ z आपण बघू आणि मग त्यावरून आपल्या लक्षात येतं बघा x कॉमन घेऊ आपण बघा 1 + 3 λx प्लस 1 + 4 λy प्लस 1 + 5 λz आणि द -1 - 3 इक्वल टू येत आहे 0 येते लक्षात. मग ही काय झाली रिक्वायर्ड इक्वेशन झाली आहे ना. या ठिकाणी 2 λ आहे है ना. मग आपल्याला त्याला ऍड नाही करता येणार है ना. मग या ठिकाणी किती आलं -1 + 2 λ है ना -1 आणि -2 λ इज इक्वल टू 0 -1 - 2 λ इक्वल टू 0 येते लक्षात. बट काय लक्षात आलं का हा जो प्लेन आहे हा काय आहे XY प्लेनला
एक्स वाय प्लेनला कसं आहे परपेंडिक्युलर आहे. मग एक्स वाय प्लेनचे डायरेक्शन रेशोज काय आले, डायरेक्शन रेशोज ऑफ एक्स वाय प्लेन म्हणजे झेड ऍक्सिस काय येत आहे, एस व्हॉट इज द डायरेक्शन रेशो है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं एक्स वाय प्लेन इज परपेंडिक्युलर म्हणजे कोइफिशियंट ऑफ झेड किती आहे 0 आहे है ना, कोइफिशियंट ऑफ झेड 0 असणार आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं का कोइफिशियंट ऑफ झेड इक्वल टू 0 असणार आहे. एक्स वाय प्लेन म्हटलं है ना, एक्स वाय प्लेन म्हटलं झेड ऍक्सिस आणि है ना, मग परपेंडिक्युलर म्हणताय परपेंडिक्युलर टू एक्स वाय प्लेन, त्याच्यामुळे झेड इक्वल टू काय झालं 0 झालं. येस 1 1 0 झालं. मग याचं आपण डॉट प्रॉडक्ट घेऊ आपण है ना. मग डॉट प्रॉडक्ट घेतलं कोणाचा बघा, डॉट प्रॉडक्ट घेताना पण काळजी घ्यावं लागेल आपल्याला, फक्त कोइफिशियंट ऑफ एक्स वाय आणि झेड आणि या ठिकाणी 1 1 है ना 1 1 आणि 0 यांचं आपल्याला डॉट प्रॉडक्ट घ्यावं लागणार आहे. मग डॉट प्रॉडक्ट घेतल्यानंतर काय येते बघा, सो 1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3 लॅमडा प्लस अगेन 1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 4 लॅमडा, इथे लक्षात समजतंय. आणि इक्वल टू काय येणार आहे 0, इक्वल टू काय येणार आहे 0 येणार आहे. बरोबर बरोबर. आपण काय करू या ठिकाणी शॉर्टकट मध्ये आपण काय करू या ठिकाणी बघा का दिस लाईन है ना, हे काय म्हणताय बघा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ प्लेन अँड इट इज परपेंडिक्युलर टू, आणि परपेंडिक्युलर टू म्हणजे ह्या लाईन आणि ह्या लाईनचं जर बघितलं तर झेड कॉर्डिनेट इक्वल टू 0 आपण करू. आपण काय करूया झेड कॉर्डिनेट इक्वल टू आपण 0 करतोय है ना. झेड कॉर्डिनेट इक्वल टू 0 केला तर याचा अर्थ काय समजेल आपल्याला या ठिकाणी बघा 1 प्लस 5 लॅमडा इक्वल टू 0. मग 1 प्लस 5 लॅमडा जर 0 केला तर 5 लॅमडा इक्वल टू -1 आणि लॅमडा इक्वल टू येत आहे -1/5. लॅमडा किती येणार आहे -1/5 येणार आहे. झेड कोऑर्डिनेट इक्वल टू 0 है ना. मग लक्षात आलं का झेड कोऑर्डिनेट वर लॅमडाची व्हॅल्यू आली आणि ह्या लॅमडाची व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर आपल्याला काय भेटणार आहे, आपल्याला भेटणार आहे इक्वेशन, इथे लक्षात. मग या ठिकाणी आपण इक्वेशन कडे चाललोय आणि बघूया काय येतंय बघा. सो दस द इक्वेशन विल बी, सांगा बरं फटाफट मध्ये काय येत आहे 1 प्लस 3 इंटू -1/5 म्हणजे काय येणार 1 मायनस 3/5x प्लस 1 मायनस 3 इथं 1 मायनस 4/5 1 मायनस 4/5y, येते लक्षात 1 मायनस 4/5. बघा इथं -5 केलं तर बघा 0 येणार आहे ना, -5 5 कॅन्सल -1 प्लस 1 है ना, इथं येणार आहे प्लस 0z है ना 0z आणि प्लस येत आहे या ठिकाणी है ना -1 -2 लॅमडा -1 मायनस ऑफ मायनस प्लस है ना 2/5 है ना, मायनस ऑफ मायनस प्लस होणार आणि इज इक्वल टू 0. लॅमडाची व्हॅल्यू आपण पुट केलाय बरोबर. -1/5 इथं पुट केलं तर मायनस मायनस प्लस. बोला 5 1 जा 5 5 मायनस 3 इज 2/5x प्लस 5 मायनस 4 इज 1/5y, इथं 0 झाला. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा 5 1 जा 5 5 मायनस 2 इज -3/5 इक्वल टू 0, इथे लक्षात. आणि मग सर्वांच्या लक्षात आलं असेल इट इज 2x प्लस y minus 3 equal to 0 and 2x plus y minus 3 equal to 0. 2x plus y minus 3 equal to 0 is given in option A. So A is the correct option of problem number 27. Problem number 27 चा ऑप्शन आलेला आहे A. आणि हा अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी हा चॅप्टर आपण एंड करूया. अजून एक प्रॉब्लेम होता पुढे, अजून एक प्रॉब्लेम आहे है ना, अजून एक प्रॉब्लेम आहे शॉर्टकटने पण त्याचा आन्सर आपण या ठिकाणी येऊ शकतो. कोऑर्डिनेट ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर, फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे हा है ना ड्रॉन फ्रॉम द पॉइंट टू द प्लेन. प्लेन काय दिलंय बघा 2x मायनस 3y प्लस झेड मायनस 11 इक्वल टू 0 आणि आपल्याला हा पॉइंट पाहिजे m, फुट ऑफ परपेंडिक्युलर. याचा अर्थ पॉइंट m कुठे दिलाय ABCD ऑप्शन मध्ये दिलाय. म्हणजे करेक्ट ऑप्शन शुड सॅटिस्फाय द इक्वेशन है ना. फटाफट सांगा बरं कोणतं ऑप्शन सॅटिस्फाय करतं, A B का C का D, कोणतं ऑप्शन ही इक्वेशन ऑफ प्लेन सॅटिस्फाय करताय सांगा मला फटाफट मध्ये. क्वेश्चन नंबर 28 साठी कोणतं ऑप्शन सॅटिस्फाय करते सांगा फटाफट मध्ये, A B C का D. एक्स वाय झेडच्या जागेवर ते व्हॅल्यूज टाका. कसं बघा 2 2 जा 4 प्लस 3 2 जा 6 4 प्लस 6 इज 10 10 प्लस 1 इज 11 2 2 जा 4 4 प्लस 9 2 1 जा 2 2 प्लस 6 .
दोन दोन ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे ना, ए ऑप्शन पण सॅटिस्फाय करत आहे आणि सी ऑप्शन पण सॅटिस्फाय करत आहे है ना. ए ऑप्शन आणि सी ऑप्शन दोन ऑप्शन सॅटिस्फाय करतायत. मग याचा अर्थ ए आणि सी दोन्ही ऑप्शन असू शकत नाही. याचा अर्थ दोन पैकी एक करेक्ट ऑप्शन असणार आहे, ए किंवा सी है ना. ए किंवा सी दोन पैकी एक करेक्ट ऑप्शन असणार आहे बघा. मग लक्षात आलं, इथं 2 2 4 येत आहे बघा, +6 है ना, आणि +1 11. इथं पण येतं बघा 2 + 6 6 + 2 8 8 + 3 is 11 - 11 = 0 है ना. डी इज ऑल्सो सॅटिस्फाईंग म्हणता. अरे 4 2 8 8 - 3 5 5 + 6 11. ओहो, डी पण अवश्य आहे. याचा अर्थ फक्त बी करेक्ट नाही आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, फुट ऑफ परपेंडिक्युलर जो आहे याला आपण कन्सिडर करू एक्स वाय आणि झेड. काय कन्सिडर करतो, एक्स वाय आणि झेड है ना. मग लक्षात आलं, या ठिकाणी पॉइंट पी आपल्याला दिलेला आहे. काय पॉइंट पी बघा, -1 1 आणि 2 बरोबर, -1 आणि 1 आणि 2. मग लक्षात आलं, आपल्याला पी एम बार आपल्याला फाइंड करायचं आहे बरोबर. पी एम बार आपल्याला फाइंड करा, डायरेक्शन रेशोज आपल्याला भेटणार आहे है ना. डायरेक्शन रेशो ऑफ आपल्याला भेटतो बघा 2 3 आणि 1. डायरेक्शन रेशो काय आले, 2 - 3 1 ह्या लाईनचे बरोबर. आणि लक्षात आलं का, लाईन इज पासिंग थ्रू पॉइंट पी आणि त्याचे डायरेक्शन रेशो आले बघा 2 3 है ना. मग डायरेक्शन रेशो पण आले आपल्याला. मग एक्स वाय झेड चे व्हॅल्यू फाइंड करू. एक्स ची व्हॅल्यू काय येणार सांगा. मग एक्स ची व्हॅल्यू बघा, x - x1 x - 1/2 है ना. मग लाईन काय, लाईनची इक्वेशन काय येणार बघा, x - 1/2 इक्वल टू है ना, x - 1/2 इक्वल टू है ना x + 1 है ना, x + 1 माइनस माइनस y - 1/-3 इक्वल टू z -2/1 है ना, इज इक्वल टू 0, सॉरी इज इक्वल टू लॅमडा घ्यावं लागेल. इज इक्वल टू काय, लॅमडा. मग ही लॅमडाची व्हॅल्यू आपल्याला भेटणार इन टर्म्स ऑफ x. x इज इक्वल टू काय आलं बघा, -1 + 2 लॅमडा. y इज इक्वल टू काय येत आहे, 1 - 3 लॅमडा. आणि z इज इक्वल टू काय येत आहे, 2 + लॅमडा. z इज इक्वल टू काय येत आहे, 2 + लॅमडा. येते लक्षात, समजताय. मग हे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आल्या. मग ह्या ज्या डायरेक्शन रेशो आहे पीएम ची आणि ह्या डायरेक्शन रेशो आहे यांची, यांचा डॉट प्रॉडक्ट 0 है ना. मग लक्षात आलं का, पीएम इज परपेंडिक्युलर टू गिवन है ना, गिवन इक्वेशन. मग त्यांचा डायरेक्शन रेशो बघा, काय डायरेक्शन रेशो, 2 × ब्रॅकेट -1 + 2 लॅमडा है ना. मग या ठिकाणी आलं -3 है ना, -3 × ब्रॅकेट है ना, 1 - 3 लॅमडा. आणि त्यानंतर येतं बघा +1 × 2 + लॅमडा मस्ट बी इक्वल टू 0. लॅमडाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला बघा, -2 + 4 लॅमडा -3 + 3 3 9 लॅमडा +2 + लॅमडा इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी बघा 4 लॅमडा + 9 लॅमडा आणि प्लस लॅमडा किती आलं, 14 लॅमडा आलं है ना. 14 लॅमडा इक्वल टू किती आलं बघा, -2 - 3 -5 -5 + 2 + 2 म्हणजे 3 आलंय. येते लक्षात. -2 × -1 + 2 लॅमडा -3 × -3 लॅमडा आणि 1 × 2 + लॅमडा है ना. हा इज इक्वल टू इथं आहे ना, इज इक्वल टू आपण 0 केलंय है ना. तिथं काय दिलं बघा, इथं लाईन दिलेली आहे आणि इज इक्वल टू काय येणार आहे, 11 येणार आहे. मग लक्षात आलं, तो 0 न घेता आपण 11 घ्यावा लागेल आपल्याला. आणि डायरेक्शन रेशो इथं इक्वल टू दिलेला आहे बरोबर. मग याच्यावरनं काय आलं बघा, 11 + 3 is 14. 11 + 3 is 14. सो लॅमडाची व्हॅल्यू आली 1. आणि ही लॅमडाची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुट केली तर कोणतं ऑप्शन आपल्याला भेटेल बघा है ना, 1 पुट केलं बघा, काय आलं बघा, -1 + 2 2 - 1 is 1 है ना. सो m पॉइंट भेटतं, 2 - 1 is 1. इथं आपण लॅमडा इक्वल टू 1 पुट केलं तर 1 - 3 is -2. आणि इथं लॅमडा इक्वल टू 1 पुट केलं तर 1 + 2 is 3. आणि सो लक्षात आलं, 1 - 2 3 C इज द करेक्ट ऑप्शन. पीएम बार फाइंड नाही केलं आपण है ना. पीएम बार फाइंड करायला पाहिलं होतं. हा काय होता पीएम बार, आपल्याला डायरेक्शन रेशो आपण फाइंड केली एम बारची. मग पीएम बार फाइंड करायला पाहिजे होतं, काय अडचण नाही, या पद्धतीने केलं तरी चालेल. येते लक्षात. मग अशा प्रकारे सी इज द करेक्ट ऑप्शन. हा चॅप्टर संपलेला आहे असं आपण डिक्लेअर करू. उद्या आपण घेऊया M1 चा लास्ट चॅप्टर दॅट इज लिनियर प्रोग्रामिंग.